आवाजाचा काय संबंध? थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो प्रभूची स्तुती असो. सो परमेश्वर की स्तुति हो. आणि काही नेटच्या प्रॉब्लेम मुळे आम्ही थोडंसं थांबलो गेलो कुछ नेट का प्रॉब्लम होने के कारण हम थोड़ा देर रुक गए. आणि परत आम्ही एकदा सातत्यानं पुढे जाऊया. फिर से एक बार निरंतर हम आगे जाएंगे. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश्वर. हालेलुया, 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 हालेलुया. या आपण परत एकदा प्रभूची स्तुती करूया आइए फिर से एक बार हम परमेश्वर की स्तुति आणि करेंगे गीत गाऊन त्याला उंच और करूया. गीत गाकर उसे ऊंचा करेंगे. या आम्ही देवाची स्तुती आइए करूया. हम परमेश्वर की स्तुति करेंगे. थँक्यू जीसस. वी प्रेज यू जीसस. लॉर्ड वी वर्शिप यू लॉर्ड. हालेलुया. आजचा दिवस त्यानं बनवलेला आहे आज का दिन उसने बनाया है, म्हणून आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये आनंद इसलिए करूया. हम उसके उपस्थिति में आनंद करेंगे. थँक्यू जीसस. हालेलुया. आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक जीव जिसमें हो प्राण यहोवा की आराधना करे. आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक जीव जिसमें हो प्राण यहोवा की आराधना करे. थैंक यू जीसस. We praise you, Jesus. Thank you, Lord. Hallelujah. We worship you, Lord. यहोवा राफा वो है तेरा चंगाई देने वाला, चंगा करता हाथों को छूकर आ तू उसके पास. यहोवा राफा वो है तेरा चंगाई देने वाला, चंगा करता हाथों से छूकर आ तू उसके पास. बहता उसका लहू क्रूस के तले, बहता उसका लहू के तले, आए जो भी उसके पास देता वो छुटकारा. आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक जीव जिसमें हो प्राण यहोवा की आराधना करे. आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक जीव जिसमें हो प्राण यहोवा की आराधना करे. थैंक यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. वी प्रेज यू जीसस. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं, बाइबल हमें बताती है ज्याच्या नाकपुड्यामध्ये श्वास आहे, जिनके नथनों में श्वास है, तो प्रत्येक प्राणी परमेश्वराची आराधना वो करे. हर एक प्राणी परमेश्वर की आराधना करे. थैंक यू जीसस. हालेलुया. वी प्रेज यू जीसस. यहोवा शालोम वो है तेरा शांति देने वाला, अपनी आशीषों से वो भरेगा तेरे जीवन को. यहोवा शालोम वो है तेरा शांति देने वाला, अपनी आशीषों से वो भरेगा तेरे जीवन को. महासागर जैसी बाधाओं में खोलेगा द्वार, महासागर जैसी बाधाओं में खोलेगा द्वार. पाप और श्राप होंगे दूर यीशु के लहू से, पाप और श्राप होंगे दूर यीशु के लहू से. कम ऑन पीपल. आराधना, आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक जीव जिसमें हो प्राण यहोवा की आराधना करे. आराधना हो आत्मा से, आराधना
आराधना करते हैं। हे मेरे परमेश्वर, हम आपको ऊंचा उठाते हैं, क्योंकि आप वही परमेश्वर हो जो जिन्होंने इस्राएलों को बचाया प्रभु, आज भी वो परमेश्वर हमारे साथ है। थैंक यू जीसस, हालेलुया। यहोवा नीसी वो है तेरा विजय देने वाला, शत्रु तेरे घेरे तुझको, तू न घबराना। यहोवा नीसी वो है तेरा विजय देने वाला, शत्रु तेरे घेरे तुझको, तू न घबराना। देख तेरे सामने प्रभु ने दे दी विजय, देख तेरे सामने प्रभु ने दे दी विजय। छुटकारा केवल यीशु में ही है, छुटकारा केवल यीशु में ही है। आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक जीव जिसमें हो प्राण यहोवा की आराधना करे। आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक जीव जिसमें हो प्राण यहोवा की आराधना करे। रबला बला बशंदला बरंदना रियंदना रखंदना Rabala bala bashadala riandana mashakandana marapandana riandana ma shandana maribandana marikandana ma ora bala bala bashadala bariandana ma. Thank you Jesus, hallelujah. मैं जीवन भर यहोवा के गीत गाता रहूं, बना रहूंगा जब तक मैं गाऊं उसका भजन। मैं जीवन भर यहोवा के गीत गाता रहूं, बना रहूंगा जब तक मैं गाऊं उसका भजन। प्रभु की सेवा करूं जब तक है मुझ में जान, यीशु की सेवा करूं जब तक है मुझ में जान। चाहे सारी दुनिया करे मेरा अपमान, चाहे सारी दुनिया करे मेरा अपमान। आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक जीव जिसमें हो प्राण यहोवा की आराधना करे। कम ऑन पीपल, आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक जीव जिसमें हो प्राण यहोवा की आराधना करे। यीशु की आराधना करे, पिता की आराधना करे, पवित्र आत्मा की आराधना करे। बोलो यीशु मसीह की जय, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आजचा सुंदरसा दिवस प्रभूने आमच्या जीवनामध्ये जोडलेला आज का सुंदर दिन प्रभु ने हमारे जीवन में जोड़ा आणि है, आमच्या जीवनाचा एकच मकसद असावा और हमारे जीवन का एक ही मकसद आणि होना एकच चाहिए, उद्देश असावा। और एक ही मकसद होना यशाचं चाहिए। पुस्तक यशाया की किताब, आणि तिथं असं लिहिलेलं आहे, वहाँ पे ऐसा लिखा आणि है, मी ज्या माझ्या लोकांना तयार केलं, मैंने जो मेरे लोगों को तैयार आणि किया, मी जे माझ्या लोकांना निर्माण केलं, मैंने जो मेरे लोगों को रचा, आणि फक्त ते अशासाठी, वो सिर्फ इसलिए, आणि फक्त ते और अशासाठी वो सिर्फ की इसलिए, त्यांनी फक्त माझी आराधना करावी, सिर्फ उन्होंने मेरा गुणानुवाद आणि करे, फक्त त्यांनी माझी आराधना वो करावी। सिर्फ मेरी आराधना करना आणि चाहिए। देवाच्या लोकांना ज्या वेळेस तुम्ही देवाची आराधना परमेश्वर करता, के लोगों, जब आप परमेश्वर की आराधना करते आणि हो, तुम्ही त्याचे एक पर्सनल लोक होऊन जाता, तो आप उसके एक पर्सनल लोग हो जाते आणि हो, तुम्ही त्याचे खाजगीचे लोक होऊन और जाता, आप उसके एक पर्सनल लोग हो आणि जाते जे हो, त्याचे खाजगीचे आहेत और जो उसके पर्सनल है, आणि जे त्याचे स्वतःचे और आहेत। जो उसके खुद के हैं। निर्गमच्या पुस्तक मध्ये असं लिहिलेलं आहे निर्गमन की किताब में ऐसा लिखा है की माझ्या लोकांवर
कुत्र देखील भुंकणार नाही. मेरे लोगों पर कुत्ता भी नहीं भूकेगा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्या ज्यावेळेस आम्ही त्याची आराधना जब करतो जब हम उसकी आराधना करते आणि एक हैं, गोष्ट हमेशा आपल्या हृदयामध्ये ठसून ठेवा. एक बात हमेशा अपने हृदय पर लिख के रखो. एक गोष्ट कायम तुमच्या हृदयावर लिहून और एक बात अपने हृदय पे कायम लिख कर रखो. की तुम्ही त्याचे पर्सनल लोक आहात आप उसके पर्सनल लोग आणि हो. त्याच्या पर्सनल लोकाला और उसके पर्सनल लोगों को आणि कसं सांभाळायचं हे त्याला ठाऊक आहे कैसे संभालेगा वो उसको पता आणि है. कसा पुरवठा करायचा हे त्याला और ठाऊक आहे. सारी चीजें कैसे पुराएगा वो उसको आणि पता त्याचे है. पर्सनल लोक ज्यावेळेस मिसर सोडून जात होते जब उसके पर्सनल लोग जब मिस्र देश को छोड़कर आणि जा समोर रहे तांबडा थे समुद्र होता और आगे लाल समुद्र आणि था इस्रायल मोशेपाशी रडून और म्हणाले इस्राएलियों ने रोककर मूसा से कहा आणि आम्हाला तू इथं कशाला आणलं पुढं मार्ग नाही आहे. और मूसा को रोककर कहने लगे कि आप मूसा तूने हमें यहाँ क्यों लेके आए. इस्रायल लोकांना क्योंकि माहित नव्हतं इस्राएल को पता नहीं था. ज्या दिवशी त्यांनी मिसर सोडला जिस दिन उन्होंने मिस्र छोड़ा, आणि त्या दिवसापासून ते देवाचे प्रायव्हेट देवाचे खाजगीचे लोक झालेले जिस आहेत. दिन उन्होंने मिस्र छोड़ा उस दिन से वो परमेश्वर के पर्सनल लोग हो गए. आणि जे त्याचे पर्सनल लोक आहेत और जो उसके पर्सनल लोग आणि हैं, भलं तांबडा समुद्र त्यांच्या मार्गामध्ये येऊ दे उनके मार्ग में यदि लाल समुद्र आए, आणि कसा रस्ता काढायचा त्याला ठाऊक आहे. उस समुद्र से रास्ता कैसे निकाले उसे पता आणि भलं है. 40 वर्षामध्ये तिथं शेतामध्ये जंगलामध्ये काहीच खाण्यासाठी नाही. और 40 सालों तक जंगल में खाने के लिए कुछ ना आणि रहे. इस्रायल असे म्हणाले और इस्राएलियों ने ऐसा आम्ही कहा, काय खावं. हम क्या खाए. इस्रायलला माहित नव्हतं इस्राएलों को पता नहीं की था ते त्याचे पर्सनल लोक वो होते उसके पर्सनल लोग आणि थे. आकाशातून त्यांना अन्न चारायचं हे त्याला ठाऊक होतं. और आकाश में से अन्न भोजन खिलाना वो उसको पता आणि था. ज्यावेळेस तुम्ही त्याचे पर्सनल लोक और होता जब जब आप उसके पर्सनल लोग हो आणि जाते हो, तुमची कशी काळजी घ्यायची हे त्याला चांगलं ठाऊक आपकी आहे. सुधि कैसे लेनी चाहिए वो उस स्वर्गीय पिता को पता है. हालेलुया. हालेलुया. आणि आज सकाळी आम्ही असं म्हणूया आज सवेरे हम ऐसा की कहेंगे, प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभु हम आपको धन्यवाद की आम्ही देते तुझे हैं खाजगीचे लोक कि हम आहोत तेरे पर्सनल लोग आणि हैं आम्ही तुझे प्रायव्हेट लोक और हम आहोत. तेरे प्राइवेट लोग हैं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. या आम्ही परत एकदा प्रभूची स्तुती आणि आइए आराधना फिर से एक बार परमेश्वर की स्तुति और आराधना आणि करेंगे. स्तुती आणि आराधना करत असताना और स्तुति और आराधना करते हुए आणि त्याच्या नावाला आम्ही उंच उसके करूया नाम को हम ऊंचा आणि उठाएंगे त्याच्या नावाची आम्ही महिमा और गावी. उसके नाम की महिमा डोळे गाएंगे. बंद करूया आंखें बंद करेंगे आणि आपलं हृदय उघडूया. और अपने हृदय को खोलेंगे त्याच्या सनातन दयेबद्दल आम्ही त्याला और धन्यवाद उसकी देऊ. सनातन दया जो हम पर है उसके लिए आणि धन्यवाद त्याच्या देंगे अनुग्रहासाठी त्याला और धन्यवाद उसकी दया के लिए हम धन्यवाद देंगे. धन्यवाद ईश्वर. We worship you, Lord. Lord, we worship you, Lord. We praise you, Jesus. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. कम ऑन पीपल. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. आज सकाळी त्याच्या दयेखाली येऊया. आज सवेरे उसके दया के नीचे आज आएंगे. सकाळी त्याच्या पंखाखाली येऊया. आज सवेरे उसके पंखों के तले आएंगे. थँक यू जीसस. दिवसा सुटणारा वान आणि काळोखात फिरणारी मरी. दिवसा सुटणारा वान आणि काळोखात
फिरणारी मरी, त्याची बाधा मला होणार नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे. त्याची बाधा मला होणार नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. थैंक यू जीसस. हाँ प्रभु जी, क्या ही तेरी दया उत्तम है, जो हम हमारे ऊपर से कभी न टलती. हमारे ऊपर सदा तेरा अनुग्रह बना रहता है राजा, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं प्रभु. ना तो दिन की धूप से ना रात के अंधेरे से प्रभु तो हमारी हानि होने देता है, वरन प्रभु हर समय हर पल तू तेरी कृपा से तेरे अनुग्रह से तू हमें ढांपता है राजा. इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं, तेरी महिमा करते हैं और तेरी हमारा आत्मा तेरे नाम की महिमा गाता है राजा. हालेलुया हालेलुया. थैंक यू जीसस, तेरी कृपा के लिए, तेरी दया के लिए जो हम पर हमेशा के लिए बनी रहती है, उसके लिए हम पूरे दिल से तुझे धन्यवाद देते हैं प्रभु. और यह समय है प्रभु कि हम तेरी आराधना कर सके. हालेलुया. थैंक यू जीसस, जो तूने हमें दिया है प्रभु, इसलिए हम तुझे महिमा गाते हैं, तेरे ही नाम को ऊंचा करते हैं. यीशु के नाम से विनती करते हैं, सुन और ग्रहण कर. आमीन. आइए हम इस समय परमेश्वर के वचनों की ओर मुड़ेंगे और परमेश्वर को सर्वप्रथम हम धन्यवाद देंगे कि वो भला है, वो अच्छा है और हर संडे विश्राम के दिन वो हमसे वचनों के द्वारा बात करता है और हमें जगाता है. हमें कौन से बातों की आवश्यकता है, वो सारी बातें अपने दास के द्वारा वो हमें बताता है. इसलिए सारा आदर सारी महिमा हम उसी को देंगे. और यह समय है कि हम बढ़ेंगे वचन की ओर और हमारे बीच में पास्टर जी वो हमें चलाएंगे. थैंक यू जीसस. हालेलुया. या प्रार्थना करूया. आइए प्रार्थना करेंगे. जिवंत परमेश्वरा, जीवित परमेश्वर, आज सकाळी परत एकदा तुझ्या हातामध्ये आज फिर से एक बार सवेरे तेरे हाथों में आते आम्हाला हैं. तुझ्याकडून ऐकायचं. हमें तेरी ओर से सुनना है. काय आज परत आमच्याशी बोलशील का? आज फिर से एक बार तो हमसे बातचीत आणि करेगा प्रभू, क्या? गेला रविवार हा जुना मानना आहे प्रभु पिछले रविवार का ये पुराना मानना था आणि आज सकाळी आम्ही परत एकदा ताजा मानण्याच्या और अपेक्षेत. आज सवेरे एक फ्रेश ताजा मानना की हम अपेक्षा करते आणि हैं. प्रभू तू आम्हाला चार. प्रभु तू हमें चरा. ऐकणाऱ्या प्रत्येकाचे कान उघड सुनने वाले हर एक के कानों को खोल दे. आणि नेटचा प्रॉब्लेम्स आणणारे दुष्टात्मे और नेट का प्रॉब्लम लाने वाले हर एक दुष्ट आत्मे आणि त्याला येशूच्या नावामध्ये दटावत. और उनको यीशु के नाम से डांटता आणि हूँ. आजचं वचन प्रत्येकाच्या हृदयाला और स्पर्श. आज का वचन हर एक के हृदय में छूने पाए येशूच्या नावात. यीशु के नाम से. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. परत एकदा फिर से एक बार न्यू अगापे फेलोशिप तर्फे न्यू अगापे फेलोशिप की तरफ से आणि सिस्टर प्रीती आणि पास्टर संदीप और सिस्टर प्रीति और पास्टर संदीप की आणि ओर आम्ही से दोघंही तुमचं आज ऑनलाईनच्या आराधनेमध्ये स्वागत करत और हम आहोत. दोनों भी ऑनलाइन के द्वारा आपका स्वागत करते हैं. आणि मी परत एकदा प्रभु येशूला धन्यवाद और देतो फिर से एक बार मैं प्रभु यीशु को धन्यवाद आणि देता विशेष हूँ तुमच्या प्रेमासाठी आम्ही तुमचे आभार और मानतो. विशेष आपके प्रेम के लिए भी धन्यवाद देता आणि हूँ. पुष्कळ लोक तुम्ही ऑनलाईन किंवा नंतर ही परमेश्वराचा संदेश ऐकता बहुत से लोग ऑनलाइन और बाद में भी परमेश्वर का प्रचार सुनते आणि हो खूप चांगला रिप्लाय तुम्ही देत और आहात बहुत अच्छा रिप्लाई आप देते आणि हो पुष्कळांच्या साक्षी पण मला ऐकायला और मिळत बहुतों आहेत. की गवाही भी मुझे सुनने के लिए मिलती है. आणि सगळ्यात बेस्ट साक्षी ही आहे और सबसे अच्छी गवाही ये है की प्रत्येक संडेला परमेश्वर आमच्याशी बोलत हर आहे. एक रविवार परमेश्वर हमसे बातचीत करता आणि है. माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा कुठली महत्वाची आणि कुठली सौभाग्यशाली गोष्ट नाही आहे. और मेरे लिए बहुत इससे ज्यादा कोई बढ़कर और सौभाग्यशाली कोई बात आणि नहीं. भलं शुक्रवारी तुम्हाला परमेश्वर स्पर्श करून तुम्हाला आरोग्य देत असेल,
शुक्रवार के दिन आपको परमेश्वर छूकर चंगाई देता हो, आणि त्याही पुष्कळ साक्षी आम्हाला ऐकायला मिळतात. वो भी बहुत से गवाही हमें सुनने के लिए आणि मिलती है. त्याच्यापेक्षा पण माझ्यासाठी मोठी साक्ष हीच आहे उससे भी ज्यादा मेरे लिए बहुत बड़ी गवाही यही है, की परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. परमेश्वर आपसे बात करता है. हालेलुया. हालेलुया. आणि आम्ही अशीच आशा करतो हम ऐसे ही आशा की करते हैं, परमेश्वर वेळोवेळी तुमच्याशी बोलत राहो. समय समय परमेश्वर आपसे बात करता आणि रहे. परत एकदा आज सकाळी फिर से एक बार आज सवेरे आणि आम्ही एका वचनाकडे आम्ही टर्न करणार. हम एक वचन की ओर मुड़ेंगे. आणि आजचा माझा विषय और आहे आज का मेरा विषय है जीवन. जीवन. आम्ही सर्वजण बोलूया जीवन. हम सभी लोग बोलेंगे आणि जीवन. बायबल मधला सगळ्यात महत्वाचा हा शब्द आहे. बाइबल में सबसे बहुत महत्वपूर्ण ये शब्द आणि है. कोणीतरी मला असं विचारलं किसी ने मुझे ऐसा पूछा, की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या पृथ्वीवर का आला. प्रभु यीशु मसीह स्वर्ग छोड़कर पृथ्वी पर क्यों आए. आणि मग मी त्याला ह्या तीनच शब्दामध्ये उत्तर देऊ तो इच्छितो. मैं उनको इन 3 शब्दों में उत्तर देना चाहता आणि मी हूँ. त्यांना फक्त असंच म्हणेन, मैं उनको ऐसा ही कहूंगा, जीवन. जीवन. हालेलुया. हालेलुया. आणि कोणीतरी मला असं विचारलं किसी कोई तो भी मुझे ऐसा पूछे, की प्रभु येशू ख्रिस्त क्रूसावर का गेला. प्रभु यीशु मसीह क्रूस पर ऊपर क्यों आणि गए. त्यांना मी एकाच शब्दामध्ये तो सांगेन, मैं उनको एक ही शब्दों में बताऊंगा, जीवन. जीवन. आणि कोणीतरी मला असं विचारलं कोई तो भी मुझे ऐसा की पूछे, का प्रभु येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी कबरेतून बाहेर क्यों आला. प्रभु यीशु मसीह तीसरे दिन कब्र में से बाहर आया. आणि मी त्यांना ही एकच शब्द बोलले, मैं उनको ये एक ही शब्द बोलूंगा, जीवन. जीवन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि कोणीतरी मला असं विचारलं कोई तो भी मुझे ऐसा पूछे, की का प्रभु येशू पुन्हा येणार आहे. क्यों प्रभु यीशु फिर से आने वाला आणि मग है. तिथं मी पुढे त्यांना हेच सांगेन, तो मैं आगे उनको यही बताऊंगा, जीवन. जीवन. आणि प्रभु येशूचा पृथ्वी तलावर येण्याचा और इस पृथ्वी के ऊपर प्रभु यीशु का आने का उद्देश्य, हा आणि क्रूसावर जाण्याचा उद्देश और उसका क्रूस पर जाने का आणि उद्देश्य, परत ह्या आकाशामध्ये येण्याचा और उद्देश. फिर से इन बादलों पर आने का आणि उद्देश्य, त्याचा एकच उद्देश आहे उसका एक ही की उद्देश्य है. मानव जातीनं जीवन प्राप्त करावं. मानव जाति ने सारे मानव जाति ने जीवन को प्राप्त आणि करे. परमेश्वराचा एकच हेतू आहे. परमेश्वर का एक ही उद्देश्य है. परमेश्वराचा एकच उद्देश आहे परमेश्वर का एक ही की उद्देश्य है. मनुष्य उद्देश्य जातीनं है, परमेश्वराचं जीवन प्राप्त करावं. मनुष्य जाति ने परमेश्वर का जीवन प्राप्त कर. अनुवादाचं पुस्तकाचा 30वा अध्याय. अनुवाद की किताब इसका 3रा अध्याय. अनुवादाचं पुस्तकाचा 3रा अध्याय अनुवाद इसकी किताब इसका 3रा अध्याय आणि हम 19 पढ़ेंगे. वचन आम्ही वाचूया. और 19 वचन को हम पढ़ेंगे. थँक यू जीसस. हालेलुया. व्यवस्था विवरण इसका 3रा अध्याय और 19 वचन. थँक यू जीसस. हालेलुया. शंदना मामा 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 व्यवस्था विवरण इसका 3रा अध्याय और 30वा अध्याय. व्यवस्था विवरण इसका 30 अध्याय और 19 वचन. 19 वचन आम्ही वाचूया. 19 वचन को हम पढ़ेंगे. थँक यू लॉर्ड. हालेलुया. रिबाला बाशदाला बारा. मैं आज आकाश और पृथ्वी दोनों को तुम्हारे सामने. आणि ह्या ठिकाणी परमेश्वर मूसाच्या द्वारे इस्रायल लोकांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहे. यहाँ मूसा के द्वारा इस्राएल लोगों को परमेश्वर कुछ बताने का आणि प्रयास कर 5 रहा है. पुस्तकी मोशेनं नियमशास्त्र म्हणून लिहिलेले आहे. 5 किताबें मूसा ने नियम शास्त्र करके लिखी है. उत्पत्ति, निर्गम, निर्गमन, लेवीय, लेवी, गणना गिनती आणि अनुवाद. और व्यवस्था विवरण. आणि जी 5 पुस्तक और आहेत ये 5 किताबें हैं. हे मोशेच्या द्वारे परमेश्वरने एक नियम म्हणून लिहून और ये ठेवलेले आहे. मूसा के द्वारा एक नियम शास्त्र करके लिखी आणि गई ह्या है. ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट परमेश्वर मूसाच्या द्वारे सांगायचा प्रयत्न करत आहे. यहाँ पे एक बहुत महत्वपूर्ण बात मूसा के द्वारा परमेश्वर बताने का प्रयास कर आणि रहा आम्ही है. ते परत एकदा वाचूया. फिर से एक बार पढ़ेंगे. 19 वचन. 19 वचन. अनुवादाचं पुस्तक अनुवाद किताब 30वा अध्याय 30 अध्याय आणि 19 और वचन. 19 वचन हम पढ़ेंगे. हाँ. मैं आज आकाश हाँ. और पृथ्वी दोनों को तुम्हारे सामने इस बात की साक्षी बनाता हूँ. आणि ह्या ठिकाणी परमेश्वर असं म्हणत आहे, यहाँ पे परमेश्वर ऐसा कह रहा आणि है. आकाश आणि पृथ्वी दोन्ही तुमच्या समोर मी साक्षीसाठी ठेवतो. आकाश और पृथ्वी दोनों को आपके सामने साक्षी के लिए रखता कारण हूँ. पुढे जाऊन तुम्ही असं म्हणू नये, क्योंकि आगे जाकर आप ऐसा न हे कहो. परमेश्वरा तू आम्हाला जीवनाविषयी कधी हे बोललेलाच नाही. परमेश्वर आपने जीवन के बारे में हमसे कभी बात न आणि की. ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल जब न्याय का दिन आएगा, आणि जर तुम्ही त्यावेळेस असं म्हणाल यदि आप उस दिन ऐसा की कहोगे जीवनाविषयी आम्हाला काही ठाऊक नव्हतं, जीवन के बारे में हमें कुछ नहीं पता था, बायबल आम्हाला असं सांगतं, बाइबल हमें ऐसा बताती त्यावेळेस है, आकाश आणि पृथ्वी साक्ष देईल उस समय आकाश और पृथ्वी गवाही की देंगी. जीवन तुमच्याकडे आलं होतं. जीवन आपके पास आया आणि था. म्हणून परमेश्वर अगोदरच असं म्हणतो, इसलिए पहले ही परमेश्वर ने कह डाला, ज्या गोष्टीविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे, जिस बातों के बारे में मैं आपसे बोलूंगा, आणि त्या गोष्टीविषयी, उन बातों के बारे त्या में, वचनाविषयी उन वचन के बारे में आकाश
आकाश आणि पृथ्वीला अगोदरच मी साक्ष करून ठेवतो. आकाश और पृथ्वी को मैं पहले से ही गवाह ठहराता आता जे हूँ. मी तुमच्याशी बोलणार आहे, अभी मैं आपसे जो बोलने वाला हूँ, आकाश आणि पृथ्वी ते ऐकणार आहे. आकाश और पृथ्वी वो सुनने वाले आणि हैं. तुम्ही शेवटच्या दिवशी जर पाठीमागे फिराल और अंत के दिनों में यदि आप पीछे मुड़ोगे आणि तुम्ही म्हणाल की आम्हाला ह्या जीवनाविषयी ठाऊक और नव्हतं. आप कहोगे कि इस जीवन के बारे में हमें नहीं पता आणि त्यावेळेस था, परमेश्वर आकाश आणि पृथ्वीला तुमच्या विरुद्ध साक्ष म्हणून उभा करल. और आपके विरुद्ध गवाह देने के लिए आकाश और पृथ्वी को परमेश्वर खड़ा करेगा. हालेलुया. हालेलुया. तर या ठिकाणी देव आकाश आणि पृथ्वीला साक्ष ठेवत आहे. यहाँ पर यदि परमेश्वर आकाश और पृथ्वी को गवाह आणि ठहराता मग है, ह्याचा अर्थ की काहीतरी खूपच महत्वाची गोष्ट परमेश्वर बोलत आहे. तो इसका अर्थ है कि बहुत ही महत्वपूर्ण बात परमेश्वर बताता आणि है. परमेश्वर कधीच कुठल्या गोष्टीला साक्ष ठेवत नाही. परमेश्वर कभी भी किसी बात को गवाह नहीं आणि रखता. ज्या वेळेस त्यानं साक्ष ठेवलेली जब आहे, जब उसने गवाह रखा, अतिशय महत्वाची गोष्ट तो बोलू इच्छितो. अतिशय महत्वपूर्ण बात वो बोलना आणि इथं चाहता आकाश है. आणि पृथ्वीला तो साक्ष ठेवत और आहे. यहाँ पे आकाश और पृथ्वी को वो गवाह ठहराता याचा है. अर्थ की खूप महत्वाची गोष्ट तो बोलत इसका आहे. अर्थ की बहुत ही महत्वपूर्ण बात वो बोल रहा आम्ही है. परत एकदा ते वचन फिर से वाचू. एक बार उस वचन को हम पढ़ेंगे. मैं आज आकाश और पृथ्वी दोनों को तुम्हारे सामने इस बात की साक्षी बनाता हूँ या गोष्टीविषयी मी साक्ष देऊन ठेवतो कि मैंने हाँ. जीवन और मरण, आणि मी तुमच्या समोर और मैंने आपके सामने जीवन आणि मरण, जीवन और मरण, जीवन आणि मरण, जीवन और मरण, हा, मैंने जीवन और मरण, हा, आशीष और शाप, हा. आशीष और शाप को तुम्हारे आगे रखा आणि है. ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, यहाँ पे ऐसा लिखा मी है, तुमच्या समोर जीवन आणि मरण ठेवतो. मैंने आपके सामने जीवन और मरण रखा मी है. तुमच्या समोर जीवन आणि मरण ठेवतो. मैं आपके सामने जीवन और मरण रखता आणि हूँ. काय निवडायचा हा तुमचा निर्णय आहे. क्या चुनना ये आपका निर्णय है. तरी पण परमेश्वराची कृपा ही फिर आहे. भी परमेश्वर की कृपा यह आणि है. तुम्ही कधी तर असं विचाराल, आप कभी तो भी ऐसा पूछोगे, ग्रेस म्हणजे काय, अनुग्रह यानी क्या, कृपा म्हणजे काय. कृपा यानी क्या. आणि हे अनुवाद ह्याचा 30वा अध्याय अनुवाद इसका 30 अध्याय 19 वचनामध्ये 19 पद में आणि परमेश्वराचा ग्रेस दिसत आहे. परमेश्वर का अनुग्रह दिखता है. परमेश्वराचा कृपा दिसत आहे. परमेश्वर की कृपा दिखती है. कृपा काय आहे. कृपा क्या है. दोन्ही मी तुमच्या समोर ठेवलं. दोनों भी मैंने आपके सामने रखा माझं है. काम संपलं. मेरा काम खत्म. नॉट कृपा, कृपा नहीं, ही कृपा नाही. ये कृपा नहीं. कृपा आम्हाला पुढे दिसते. कृपा हमें आगे दोन्ही दिखती तर है. गोष्टी त्यानं समोर ठेवल्या दोनों बातें उसने आगे रखी, आणि पुढे तो आम्हाला कृपेमध्ये घेऊन जात और आहे. आगे वो हमें कृपा में ले जाता आणि है. कृपा काय आम्ही और वाचूया. कृपा क्या है हम पढ़ेंगे. हा, मैं आज आकाश और पृथ्वी दोनों को तुम्हारे सामने इस बात की साक्षी बनाता हूँ कि हाँ. मैंने जीवन और मरण, आशीष और शाप, हाँ. आशीष और शाप को तुम्हारे आगे रखा है. हा ठेवलेला आहे. इसलिए तू जीवन ही को अपना ले. हा, परमेश्वर म्हणते दोन्ही गोष्टी मी तुमच्या समोर ठेवल्या, परमेश्वर कहता है कि दोनों बातें मैंने आपके आगे रखी पण है. तरी पण माझी कृपा अशी आहे, फिर भी मेरी कृपा ऐसी है, माझा ग्रेस असा आहे मेरा अनुग्रह ऐसा है, की जरी मी तुझ्या समोर दोन्ही ठेवले यदि असत, मैं तेरे सामने दोनों रख दूं, पण कृपेत मी तुला हे सांगतो, लेकिन कृपा में मैं तुझको ये बताता जर हूँ, तुला काय निवडायचं यदि असेल तुझे कुछ चुनना है तर तू जीवन तो निवड. तू जीवन को चुन. किती प्रेमळ परमेश्वर आहे. कितना प्यारा परमेश्वर आणि है. दोन्ही गोष्टी तोच आमच्या समोर ठेवतो. दोनों बातें वो ही हमारे सामने रखता है. आणि विष आणि अमृत दोन्ही तो आमच्या समोर ठेवतो. और जहर और अमृत दोनों वो हमारे सामने रखता पण तरी है. पण कृपा काय आहे. फिर भी कृपा क्या है. तो असं म्हणतो, वो ऐसा कहता है, जरी दोन्ही गोष्टी मी ठेवलेल्या यदि आहेत, दोनों बातें मैंने रखी है, पण तू पॉइझनला हात लावू लेकिन नकोस. तू जहर को हाथ मत लगा. पॉइझन स्वीकारू नकोस जहर को मत अपना. आणि तू अमृत तू स्वीकार. अमृत को अपना. आणि बायबल असं और सांगतं, बाइबल ऐसा बताती है, एदेन बागेमध्ये एदेन की वाटिका में परमेश्वरानं दोन्ही प्रकारचे झाड लावले होते. परमेश्वर ने दोनों प्रकार के पेड़ लगाए आणि थे. एक झाड असं होतं की ते पापाचं पॉइझन होतं, और एक पेड़ में पाप का जहर था, आणि ते पापाचं पॉइझन होतं. और वो पाप का जहर था. आणि दुसऱ्या बाजूला और दूसरे ओर झाडाचं फळ होतं. और दूसरी ओर जीवन के फल देने वाला पेड़ था. हा, जीवनाचं फळ देणारं झाड और होतं. दूसरी ओर जीवन का फल देने आणि वाला पेड़ था. परमेश्वराची कृपा आम्हाला तिथं पण और दिसते. परमेश्वर की कृपा वहाँ पे हमको आणि दिखती जरी है. ती दोन्ही तिथं लावलेली होते, और वो दोनों भी वहाँ पे लगाए तरी थे. परमेश्वर काय म्हणत फिर भी आहे. परमेश्वर क्या कहता आणि है, जे वाईट झाड आहे जो बुरा फल का पेड़ है आणि त्याला तू स्पर्श करू नको. उसको मत छू. जरी त्याने ठेवलेला आहे, यदि उसने रखा है, तरी पण कृपा काय आहे. फिर भी अनुग्रह क्या आणि है, तो आम्हाला मार्गदर्शन वो करतो. हमें मार्ग दिखाता है. उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत. उत्पत्ति से लेकर प्रकाशित वाक्य आणि तक परमेश्वर वारंवार लोकांना प्रोत्साहन करत आला. परमेश्वर बार बार लोगों को उत्साहित करते आ आणि रहा तो है. वारंवार लोकांना उत्साहित करत वो आला. परमेश्वर बार बार लोगों
को उत्साहित आणि करता आ तो रहा म्हणाला है। की मी तुम्हाला असं सांगतो, वो कहता है कि मैं आपको ऐसा तुम्ही बताता हूँ, जीवनाची निवड करा, आप जीवन को चुन लो, तुम्ही जीवनाची निवड आप करा. जीवन को चुन लो। आणि जीवन काय आहे और जीवन क्या है? आणि जीवन कुठून आलेलं आहे? जीवन कहाँ से आया है? योहान शुभवर्तमान यूहन्ना 10वा सुसमाचार अध्याय 10 अध्याय आणि 10 वचन आम्ही और वाचूया. 10 वचन को हम आणि पढ़ेंगे। कोण हे जीवन घेऊन आलेला और आहे? किसने ये जीवन लेके आया है? यूहन्ना रहित सुसमाचार इसका 10 अध्याय और 10 वचन को हम पढ़ेंगे। लॉर्ड वी प्रेज यू जीसस, हालेलुया, थैंक यू जीसस. चोर किसी और काम के लिए है नहीं। आणि इथं पण जीवन आणि मरण आम्हाला और दिसतं. यहाँ पे जीवन और मरण हमको दिखता आणि है। इथं पण पॉइझन आणि अमृत आम्हाला और दिसतं. यहाँ पर भी जहर और अमृत हमें दिखता आणि है। इथं आता एक दृश्य रूपामध्ये ते दाखवलेलं आहे. और एक दृश्य रूप में यहाँ दिखाया गया आणि है। इथं दोन्ही गोष्टी परमेश्वर सांगत और आहे. दोनों बातें यहाँ पे परमेश्वर आणि बताता तिथं है। ग्रेस आम्हाला दिसत आहे. वहाँ पे अनुग्रह में दिखता है। योहान शुभवर्तमान यूहन्ना सुसमाचार 10वा अध्याय 10 वचन. 10 वचन 10 अध्याय 10 वचन आणि तिथं असं लिहिलेलं वहाँ आहे, पे ऐसा लिखा है, चोर येतो चोरी करायला. चोर किसी और काम के लिए नहीं परंतु केवल चोरी करने आता है हा. और घात करने और नष्ट करने को आता है। हा, चोर चोरी कराय, घात कराय, नाश करायला येतो. चोर चोरी करने, घात करने और नष्ट करने को आता है। पुढे मैं इसलिए आया कि परमेश्वर प्रभु येशू ख्रिस्त आता प्रभु येशूला परमेश्वर प्रभु यीशु को, आणि त्यानं स्वर्ग सोडून त्याला खाली पाठवलेला आहे. परमेश्वर ने प्रभु यीशु को स्वर्ग छोड़कर नीचे भेजा। आणि पहिला तो काय म्हणाला? पहले उसने क्या कहा? जुन्या करारामध्ये काय म्हणाला? पुराने नियम ने उसने क्या कहा? जीवन निवडा, जीवन को चुन लो, जीवन निवडा, जीवन को चुन लो, जीवन निवडा. जीवन को चुन तरीही लो। मनुष्य ऐकना. फिर भी मनुष्य नहीं सुन रहा। मग त्यानं काय केलं? फिर उसने क्या किया? स्वतः एक मनुष्याचं रूप धारण करून स्वतः एक मनुष्य का रूप अपना के आणि जीवन घेऊन तो पृथ्वी तलावर जीवन आला. लेके वो पृथ्वी के ऊपर आणि आया। जीवन घेऊन तो तुमच्या आणि माझ्या जवळ आला. जीवन लेकर वो आपके और मेरे पास आया। पहिला परमेश्वरनं निवडण्यासाठी सांगितलं, पहला परमेश्वर ने चुनने के लिए कहा, पण प्रभु येशूच्या मार्फत, लेकिन यीशु के द्वारा, प्रभु येशूच्या मार्फत, यीशु के द्वारा आणि तो आता घ्यायला सांगत आहे. अभी वो लेने के लिए कह रहा है। पहिला तो काय म्हणतो? पहले उसने क्या कहा? चुनो, चुन लो, निवडा. चुन लो। आता काय म्हणतो? अभी क्या कह रहा है? घ्या. ले लो। माय गॉड. हे आणि परमेश्वर, जीवन जीवन हळूहळू आमच्या जवळ येत आहे. धीरे धीरे हमारे पास आ रहा है। हळूहळू आमच्या जवळ येत आहे. धीरे धीरे हमारे पास आ पहिला रहा है। तो म्हणला घ्या. पहले उसने क्या Sorry. कहा? ले लो। पहिला तो म्हणला निवडा. पहले उसने कहा चुन लो। पहिला तो म्हणला निवडा. पहले उसने कहा चुन लो। प्रभु येशूच्या द्वारे प्रभु यीशु के द्वारा जीवन घेऊन तो या पृथ्वी तलावर आला. जीवन लेकर वो पृथ्वी पर आया। आता काय म्हणतो? अभी क्या कह रहा है? जीवन घ्या, जीवन ले लो, जीवन घ्या, जीवन ले लो, जीवन घ्या. जीवन ले लो। बायबल नुसार. बाइबल के अनुसार आणि जीवन खूपच इम्पॉर्टंट आहे. वो जीवन बहुत ही महत्वपूर्ण आणि है। जर तुम्ही प्रभु येशूला प्राप्त केला असेल, यदि आपने प्रभु यीशु को प्राप्त किया आणि हो, जर त्याच्याद्वारे तुम्ही आपल्या जीवनामध्ये सुटका प्राप्त करून घेतली यदि असेल, उसके द्वारा अपने जीवन में छुटकारा आज प्राप्त किया आज हो, सकाळी मला तुम्हाला एक महत्वाचं सत्य सांगू द्या. आज सवेरे एक महत्वपूर्ण सत्य की बात आणि मैं जर आपको तुमच्या बताता हूँ। लाईफ मध्ये प्रभु येशूने दिलेलं जीवन यदि नसेल, आपके जीवन में प्रभु यीशु ने दिया हुआ जीवन नहीं आणि है तो मग तुमचं येशूला ग्रहण करणं हे व्यर्थ आहे. तो फिर यीशु को ग्रहण करना ये व्यर्थ आणि है। तिथं असं लिहिलेलं आहे, वहाँ पे ऐसा चोर लिखा येतो, है, चोर आता चोरी है, करायला, चोरी करने, घात करायला, घात करने, नाश करायला. नाश करने, हे आहे पॉइझन, ये है जहर, हे आहे बऱ्या वाईटाचं ये फळ, है बुरे भले का जे फल, खाल्ल्यानं तुम्ही परमेश्वरापासून दूर जाणार जो आहात. खाकर आप परमेश्वर से दूर जाओगे। पुढे असं लिहिलेलं आगे आहे, ऐसा लिखा है, येशू असं म्हणाला, यीशु ने ऐसा कहा, काय म्हणाला? चोर किसी और काम के लिए नहीं परंतु केवल चोरी करने और घात करने और नष्ट करने को आता है। हाँ. मैं इसलिए आया कि वे जीवन पाए और बहुत आयस से पाए। हो तो अशासाठी आला वो इसलिए की आया त्यांनी जीवन प्राप्त करून वो घ्यावं, तो उन्होंने जीवन प्राप्त कर ले आणि ते भरपुरीचं जीवन और प्राप्त करून बहुत आयत का जीवन प्राप्त घ्यावं. कर आणि ले। एक दिवस मी असाच बसलो होतो एक दिन मैं ऐसा ही आणि बैठा था परमेश्वरला मी और विचारलं, परमेश्वर से मैंने प्रभु पूछा, इतकं सोप्या रीतीचं जीवन असून प्रभु इतना साधा जीवन होकर भी आणि माणूस तुझ्या जीवनाला का ग्रहण करत नाही? मनुष्य तेरे जीवन को क्यों नहीं अपनाता? आणि एक दिवस मी परमेश्वरला विचारत एक होतो दिन मैंने परमेश्वर से आणि पूछा, पहिला तू निवड म्हणालास पहले उसने चुन कहा, आणि नंतर तू स्वतः ते घेऊन आमच्याकडे आलास, फिर बाद में तू खुद वो लेकर हमारे आणि पास तरी आया। पण हे मानवजात त्याला नाकारत आहे. फिर भी इस मनुष्य उस जीवन को इनकार करती आणि है। ह्याचं कारण काय आहे? इसका कारण क्या है? आणि मग परमेश्वरने मला त्याचं कारण दाखवलेलं आहे. फिर परमेश्वर ने उसका कारण मुझे बताया आणि आम्ही ते कारण वाचूया की मनुष्य का जीवन प्राप्त करून घेत नाही. और वो उसका
कारण को पढ़ेंगे कि मनुष्य क्यों जीवन को प्राप्त करके नहीं लेता। मत्ती शुभवर्तमान मत्ती सुसमाचार आणि त्याचा 7वा अध्याय मी और वाचू। उसका 7 वचन हम पढ़ेंगे। का मनुष्य जीवनाला प्राप्त करून घेत क्यों नाही? मनुष्य जीवन को प्राप्त करके का नहीं लेता? जीवन प्राप्त करून घेण्यासाठी इतका कठोर होत चाललेला क्यों आहे? जीवन को प्राप्त करने के लिए इतना कठोर होता जा रहा है? थँक यू जीसस, हालेलुया। आम्ही मत्ती शुभवर्तमान 7वा अध्याय मत्ती सुसमाचार इसका 7 अध्याय आणि 13 वचन आम्ही वाचूया। और 13 पद को हम पढ़ेंगे। 13 आणि 14। 13 और 14 पद को हम पढ़ेंगे। हा। सकेत फाटक में प्रवेश करो। आणि इथं असं लिहिलेलं आहे, यहाँ पे ऐसा लिखा है, अरुंद दरवाजानं आत जा। सकेत फाटक से प्रवेश करो। अरुंद दरवाजा म्हणजे काय? सकेत फाटक यानी क्या? आणि तो अतिशय छोटा आहे वो बहुत ही छोटा, आणि त्यातून जाताना और उसमें से जाते हुए आणि खूप कठिनाई आहेत। बहुत कठिनाई आहे। आणि तिथं लिहिलंय की सकेत फाटक से अंदर जाओ, सकेत फाटक में प्रवेश करो, प्रवेश करो, क्योंकि चौड़ा है, कारण क्योंकि हा, चौड़ा है हा, वह फाटक हा, और सरल है वह मार्ग, आणि जो मोठा आहे तो दरवाजा, और जो बड़ा है वो दरवाजा, आणि जो सरळ आहे तो दरवाजा, और जो सरल है वो दरवाजा, हा, वह मार्ग जो विनाश को पहुंचाता है, आणि तो मार्ग विनाशाकडे जातो। और वो मार्ग में विनाश की ओर आणि जाता हिंदी है। बायबल मध्ये खूप सुंदर लिहिलं और आहे। हिंदी बाइबल में बहुत अच्छा लिखा है। परत एकदा आम्ही वाचूया। फिर से एक बार पढ़ेंगे। हा, सकेत फाटक से प्रवेश करो, हा, क्योंकि चौड़ा है वह फाटक हा, और सरल है वह मार्ग हा। जो विनाश को पहुंचाता है। जो सरळ तुम्हाला जो मार्ग वाटतो, जो मार्ग आपको सरल लगता है, सरळ म्हणजे काय? सरल यानी क्या? सोपा, सोपा, आणि जिथं तुम्हाला त्रास होत नाही, जहाँ पे आपको तकलीफ नहीं आणि होती, जिथं फक्त तुम्हाला आनंद आणि आनंद जहाँ वाटतो, पे आपको सिर्फ आनंद ही आनंद आणि लगता तो है, मार्ग कुठे जातो? वो मार्ग कहाँ जाता है? बायबल असं सांगतं, बाइबल ऐसा बताती तो है, नाशाकडे जातो। वो विनाश की ओर जाता 14 है। वचन आम्ही वाचूया। 14 वचन हम पढ़ेंगे। हा, क्योंकि सकेत है वह फाटक, 14 वचन, क्योंकि सकेत है वह फाटक और हाँ। कठिन है वह मार्ग, कारण की जो अरुंद आहे तो दरवाजा, आणि कठिन है वह मार्ग आणि जो कठीण आहे तो मार्ग, जो जीवन को पहुंचाता है, आणि तो जीवनाकडे पोहोचवतो। और बोलो, वही जीवन की ओर बोलो पहुंचाता प्रभु है। येशू मसीह के। जय। आणि ह्या दिवसामध्ये मी बघायला और लागलो, इन दिनों में मैं देख रहा का हूँ, मनुष्य जीवनाला स्वीकारत नाही? क्यों मनुष्य जीवन को अपनाता नहीं? कारण क्योंकि जीवनाकडे जाण्याचा मार्ग जीवन की ओर जाने वाला आणि मार्ग खूपच कठीण आहे। बहुत ही कठिन पण बायबल असं सांगतं, लेकिन बाइबल ऐसा बताती है, त्याच्यातून जाणारे उसमें उसकी ओर से जाने वाले थोडके आहेत, बहुत थोड़े हैं। आणि जीवन ग्रहण करणं म्हणजे, जीवन ग्रहण करना आणि यानी मनुष्य जातीला ते खूप कठीण वाटतं। मनुष्य जाति को वो बहुत कठिन लगता कारण है जीवनात चालणं म्हणजे कि काय? जीवन में चलना यानी पवित्रतेमध्ये चालणं, पवित्रता में चलना, आणि पापाचा द्वेष करणं, और पाप की घृणा करना, व्यसनाचा द्वेष करणं, व्यसन की घृणा करना, आणि व्यभिचाराचा द्वेष करणं, व्यभिचार की घृणा करना, आणि आपला मोबाईल फक्त देवाला आवडतो असा यूज करणं, और अपना मोबाइल जो परमेश्वर को भाता है ऐसे ही यूज करना, आणि आपलं जीवन जे देवाला आवडेल असं जगणं, और अपना जीवन जो परमेश्वर को पसंद आए ऐसे ही उचित जीना, आणि हेच जीवनाचा मार्ग आहे। और यही जीवन का मार्ग आणि है। मनुष्य प्राणीला और मनुष्य प्राणी को आणि हा मार्ग आवडत नाही, ये मार्ग अच्छा नहीं लगता, कारण त्याला पाप सोडायचं नाही, क्योंकि उसको पाप नहीं छोड़ना आणि है, कारण त्याला वाईट गोष्टीचा त्याग करायचा नाही, उसको बुरी बातें नहीं छोड़ना आणि है, तो ह्या संसारामध्ये घुल मिळून गेलेला आहे। और इस संसार में वो घुल मिल गया हा, है। या संसारामध्ये तो सवय, ह्या संसाराची त्याला सवय लागलेली इस आहे, संसार की उसको आदत पड़ गई कारण है, त्याला सरळ मार्ग आवडतो, क्योंकि उसको सरल मार्ग त्याला अच्छा सोपा लगता मार्ग है, आवडतो, क्योंकि उसको सरल मार्ग आणि पसंद सरळ है, आणि सोपा मार्ग हा शैतान चोर चोरी आणि घात नाश करायला आलेला हा मार्ग आहे। और सरल मार्ग ये शैतान चोरी घात और नाश करने के लिए आया है, आणि सरळ मार्ग हा शैतानाचा मार्ग और आहे, सरल मार्ग ये शैतान का मार्ग है, आणि तुम्हाला सोप्या मार्गामध्ये पाप करायला काही कठीणता नाही और आहे, सरल मार्ग में पाप करने के लिए कोई कठिनाई आणि नहीं, सरळ मार्गामध्ये तुम्हाला खोटं बोलण्यासाठी काहीही समस्या येणार और नाही। सरल मार्ग में झूठ बोलने के लिए कोई समस्या पण नहीं ज्यावेळेस आएगी। तुम्ही जीवनाच्या मार्गात चालायची लेकिन इच्छा जब करता, आप जीवन के मार्ग पर चलने की इच्छा करते आणि हो, मग तुम्हाला खरं बोलणं खूप कठीण फिर जातं, आपको सच बोलना बहुत कठिन कारण चलता खरं है, बोलल्यानंतर पुष्कळ वेळेस मनुष्याचं नुकसान होतं। क्योंकि सच बोलने के बाद बहुत बार मनुष्य का नुकसान या होता है। संसाराचा नियम आहे, इस संसार का नियम आणि है, ह्या संसारामध्ये असं म्हणलं जातं, और इस संसार में ऐसा कहा जाता आणि है, सत्य मनुष्य या जगात टिकू शकत नाही। जो सच्चाई से चलता है वो मनुष्य
मनुष्य इस संसार में टिक न आणि पाएगा। म्हणून मनुष्य जीवनाचा मार्ग एक्सेप्ट करेना इसलिए मनुष्य जीवन का मार्ग नहीं आणि अपनाता, जीवनाच्या मार्गात तो चालेना। जीवन के मार्ग पे वो नहीं पण चलता। परमेश्वराने भविष्यवक्त्यांनी वारंवार सांगितलं लेकिन परमेश्वर ने भविष्यवक्ता के द्वारा बार बार बताया, आणि प्रभु येशूच्या द्वारे त्यांना आम्हाला हमेशा उत्साहित करण्याचा प्रभु प्रयत्न यीशु के द्वारा हमेशा उसने हमें उत्साहित करने आणि का तो प्रयास किया, ताकद लावून असं म्हणाला, और वो ताकत लगाकर उसने ऐसा कहा, जीवनाला स्वीकारा जीवन को अपना आणि लो। भले त्याच्यामध्ये चालत असताना तुम्हाला कठीणाई येते यदि उसमें चलते हुए आपको कठिनाई आणि त्याच्यामध्ये आएगी, चालत असताना कदाचित तुम्हाला तुमचे आपले लोक सोडून जातील कदाचित उसमें चलते होते अपने लोग आपको छोड़ के आणि जाएंगे, त्याच्यामध्ये चालत असताना तुम्हाला अनेक वेळेस तुमचं वेतन तुम्हाला प्राप्त होणार नाही और अनेक बार उसमें चलते हुए आपका जो पगार है, आपका जो पेमेंट है, आपको नहीं आणि मिलेगा, त्याच्यामध्ये चालताना अनेक लोक तुमचा द्वेष करतील और उसमें चलते हुए बहुत से लोग आपका घृणा पण तरी करेंगे। पण परमेश्वर काय म्हणाला, फिर भी परमेश्वर ने क्या कहा, जीवन स्वीकारा, जीवन को अपना लो, जीवन स्वीकारा, जीवन को अपना लो। इतकं सरळ सोपं जीवन। इतना सादा और सोपा पहिला जीवन तो म्हणाला है। निवड करा, पहले उसने कहा चुन लो, पहिला तो म्हणाला निवड करा, पहले उसने कहा चुन लो, नंतर मानव रूप धारण करून फिर बाद में मानव रूप लेके, आणि तो स्वतः ते जीवन घेऊन आमच्या जवळ आला और वो खुद ही जीवन लेके हमारे आणि पास का आया। परमेश्वर जीवनाला एवढं इम्पॉर्टंट देतो, क्यों परमेश्वर जीवन को इतना महत्व देता हा है, एवढं तो महत्व देतो क्यों इतना महत्व देता कारण है, जीवन खूप महत्वाचं क्योंकि आहे जीवन बहुत ही आणि महत्वपूर्ण एकदा का है। तुमच्यातून ते गमावलं जाईल एक बार क्या, यदि आपने जीवन खोया, आणि परत तुम्हाला ते प्राप्त करून घेता फिर येणार से नाही फिर से आप उसको प्राप्त नहीं कर आणि सकते, परत तुम्ही ते प्राप्त करू घेऊ फिर शकत से नाही। आप उसको नहीं प्राप्त कर आणि सकते। आज आम्ही शिकूया आज हम पढ़ेंगे आणि जीवन किती महत्वाचं आहे जीवन कितना आणि महत्वपूर्ण त्याचं है, महत्व तुम्हाला पृथ्वीवर और समजणार नाही। उसका महत्व आपको पृथ्वी पर पण नहीं एक दिवस समझेगा, तुमचा पृथ्वीवरचा प्रवास समाप्त लेकिन होईल एक दिन आपकी पृथ्वी और की यात्रा खत्म हो आणि जाएगी, त्यावेळेस तुम्हाला त्या जीवनाचं महत्व समजणार उस आहे समय आपको इस जीवन का महत्व आणि समझ में कदाचित वेळ आएगा, निघून गेलेली और असेल कदाचित समय निकल गया आणि आज होगा। प्रभू येशूने सांगितलेल्या एका स्टोरी मधून मला तुम्हाला शिकवायचं और आहे एक आज यीशु ने बताए गए एक स्टोरी में से मुझे आपको बताना आणि है, आज मी वेळेचं बंधन तोडत आहे और आज मैं समय का बंधन तोड़ता हूँ। कारण जरी वेळ निघून चालली यदि असेल समय निकलते जा रहा हो, पण आज मला तुम्हाला तो विषय शिकवायचा आहे फिर भी मुझे आपको बस वो विषय सिखाना है ज्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त 33.5 वर्ष पृथ्वीवर राहिला जिसके लिए यीशु मसीह 33.5 साल इस पृथ्वी पर रहा, आणि ज्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं असह्य मरण सहन केलं जो मरण सहन करना योग्य नहीं था, उस मरण को यीशु ने सहन किया। आणि त्या विषयावर मला आज तुम्हाला उस बोलायचं विषय आहे के बारे में मुझे आणि मी आज बोलना। वेळेचं बंधन सोडून पुढे येत मैं आहे इस समय का बंधन तोड़ के आगे कारण आता आज हूँ। तुम्हाला ती गोष्ट समजणं खूप गरजेचं आज आहे वो बात आपको समझना बहुत महत्वपूर्ण है। विशेष आरोग्याच्या सभेकडे पळणाऱ्या लोकांसाठी मी आज बोलत जो आहे संघाई की सभा में दौड़ते उन लोगों के बारे में मैं बोलता आणि हूँ, मोठमोठ्या लोकांना जे मनी ऑर्डरच्या मोठमोठ्या सेवकांना मनी ऑर्डर पाठवून त्यांच्याकडनं प्रार्थनेचं तेल मागवून घेणाऱ्या लोकांसाठी मी आज बोलत आहे बहुत बड़े बड़े सेवकों को पैसा भेजकर प्रार्थना का तेल मांगने वाले लोगों को मैं आज बोलता हूँ। आणि तेल हे जीवन नाही आहे तेल ये जीवन हे नहीं, एक चंगाईचं साधन आहे एक चंगाई का साधन है। आणि परमेश्वराची इच्छा आहे परमेश्वर की इच्छा ऐसी आणि है, परमेश्वरच्या दासाकडून जर आम्ही काही प्राप्त करून घ्यावं परमेश्वर के दासों के द्वारा यदि हम कुछ प्राप्त कर ले आणि ते सगळ्यात महत्वाचं तो आहे वो जीवन सब में से महत्वपूर्ण बात है आणि जीवन। आज सकाळी मला त्याच्यावर बोलायचं आज आहे सवेरे मुझे जीवन के ऊपर बोलना आणि है, एका स्टोरीतून मला तुम्हाला ते शिकवायचा और प्रयत्न एक करायचा स्टोरी के द्वारा मुझे वो सिखाने का प्रयास करना है। लोक शुभ वर्तमान लुका रही सुसमाचार 16वा अध्याय 16 अध्याय। थँक्यू लॉर्ड हालेलुया वी प्रेज यू जीसस लुका रही सुसमाचार इसका 16 अध्याय आणि 19 वचनापासून आम्ही और वाचूया 19 वचन से हम पढ़ेंगे। आणि खूप सुंदर स्टोरी या ठिकाणी प्रभु येशूने और सांगितलेली बहुत आहे ही सुंदर स्टोरी यहाँ पे प्रभु आणि यीशु ही ने मोशेच्या बताई काळातली स्टोरी आहे है, और ये मूसा के काम समय की आणि स्टोरी ही है, सत्य घटना आहे और ये सत्य घटना है, आणि हे सत्य घटनेवर परमेश्वर प्रभु येशू आम्हाला शिकवत आहे और सत्य घटना के आधारित पर यीशु हमें सिखा आणि रहा है। आजचा माझा विषय आहे और आज का मेरा विषय तुमच्या है, लाईफ मध्ये तुम्ही सर्व काही गमवा आपके लाइफ में आप सब कुछ खो दोगे, पण जीवनाला कधी गमवू नका लेकिन जीवन को मत खो। त्या जीवनाचं महत्व उस जीवन का महत्व पृथ्वी तलावरचा प्रवास तुम्ही संपवल्यावर तुम्हाला समजणार आहे पृथ्वी के ऊपर की यात्रा जब आप समाप्त करोगे तब उस जीवन का महत्व आणि आपको वेळ समझ में निघून आएगा। गेलेली असेल। तब समय निकल चुका होगा। आणि मी आज त्याच्यावर बोलत आहे मैं आज उसके ऊपर बोलूंगा। 33.5 वर्षाचा प्रभू येशूचा प्रवास काय होता 33.5 सालों का यीशु की यात्रा क्या आणि थी, ती एकच होती और वो सफर एक ही मानव था। जातीला जीवन प्राप्त करून देणं मानव जाति को जीवन प्राप्त करके परमेश्वरनं देना। आपला एकुलता एक पुत्र या पृथ्वी तलाला देऊन टाकण्याचा उद्देश काय होता परमेश्वर ने अपने एकलौते को इस पृथ्वी के ऊपर देने का उद्देश्य क्या था? आणि तो एकच उद्देश वो होता एक ही उद्देश्य की था मानव जातीला
जीवन प्राप्त मानव व्हावं. जाति को जीवन प्राप्त हो. योहान 3 अध्याय 16 वचन यूहन्ना सांगतं, 3 अध्याय 16 वचन जो कहता है, कोणी त्याच्यावर विश्वास जो करतो कोई इस पर विश्वास करता त्याचा है नाश होऊ नये, उसका नाश न हो, तर त्याला जीवन प्राप्त तो उसको व्हावं. जीवन प्राप्त हो. आणि ज्याला जीवन प्राप्त होत और नाही जिसको जीवन प्राप्त नहीं आणि होता, नाश अटळ आहे, नाश उसके लिए अटल है. आणि ज्याला ज्यानं जीवन प्राप्त केलेलं आहे जिसने जीवन को प्राप्त किया आणि तो नाशापासून बचावलेला वो आहे. नाश में से बचाया गया. म्हणून हा सकाळचा माझा विषय आहे. इसलिए सवेरे का मेरा विषय आणि है, जीवन प्राप्त करा. जीवन प्राप्त कर लो. आपल्या लेकराच्या शैक्षणिक खर्चासाठी धावणाऱ्या लोकांनो अपने बच्चों की पढ़ाई के लिए दौड़ने वाले लोगों, आणि आराधना सोडून धावणाऱ्या लोकांनो आराधना छोड़कर दौड़ने वाले आणि लोगों, परमेश्वराचं सानिध्य सोडून तुम्ही तुमच्या पृथ्वी तलावरच्या जीवनाला शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनो, आराधना छोड़कर पृथ्वी के ऊपर के जीवन को ढूंढने वाले लोगों, आणि आज मी तुमच्याशी बोलत आज आहे. मैं आपके साथ बात कर रहा आणि हूँ. प्रार्थना करून काय पोट भरणार नाही, प्रार्थना करके पेट नहीं भरेगा, आणि आराधना करून काय आम्हाला कोणी आणून देणार नाही. आराधना करके कोई हमें कुछ लाभ आणि आज नहीं सकाळी देगा. मी त्यांच्याविषयी बोलत आज आहे. सवेरे मैं उनके बारे में आणि बोलता जर हूँ. जीवन काय आहे तुम्हाला समजून घ्यायचं यदि असेल, जीवन क्या है ये आपको समझ आपले कर लेना कान हो, उघडून आज परमेश्वरचं वचन अपने ऐका. कानों को खोलकर परमेश्वर का वचन सुन आणि लो. लोकांना फक्त तेल पाणी देऊन त्यांना खुश करणारे आज मी प्रभूच्या दासांशी बोलत आहे. लोगों को तेल और पानी देकर खुश करने वाले प्रभु के दासों के लिए मैं बोल रहा आणि ते हूँ. दिलं पाहिजे. वो देना आणि तो चाहिए परमेश्वरचा पॅटर्न आहे. क्योंकि वो परमेश्वर की पद्धत है. पण त्याच्यामध्ये त्यांना जीवन शिकवा लेकिन उसमें से उनको जीवन आणि सिखाओ, त्यांच्यासाठी आरोग्यासाठी प्रार्थना करा. उनकी चंगाई के लिए प्रार्थना आणि करो. आरोग्य और मिळाल्यानंतर आरोग्य मिलने आणि के बाद, त्यांच्याशी जीवनाविषयी बोला. चंगाई मिलने के बाद जीवन के बारे में कारण उनके साथ देवाचा बात करो. उद्देश एकच आहे. क्योंकि परमेश्वर का उद्देश्य एक ही है. हो प्रभूच्या दासांनो, परमेश्वर के दासों, तुमची आणि माझी निवड त्याच्यासाठी झालेली आहे आपकी और मेरा चुनाव इसीलिए हुआ की है आम्ही लोकांना जीवनापर्यंत कि हम लोगों पोहोचवावं. को जीवन की ओर आणि पहुंचाए. पुष्कळ शिक्षणामध्ये मी बघत आहे. बहुत से पढ़ाई, बहुत से शिक्षकों को मैं देख रहा हूँ. आणि मी फेसबुकवर प्रचार ऐकत मैं आहे. फेसबुक पर प्रचार सुन रहा हूँ. आणि बायबलच्या मोठमोठ्या गोष्टी शिकवल्या जात आहेत. बाइबल की बहुत बड़े बड़े बातें सिखाई पण जाती लोकांना है. जीवनाविषयी कोणी बोलत नाही. लेकिन लोगों को जीवन के बारे आणि में कोई जीवन सिखाता खूप नहीं. इम्पॉर्टंट आहे. जीवन बहुत ही आणि महत्वपूर्ण बरं है. तुम्हाला बायबल माहित असेल, यदि आपको बाइबल पता पण जर हो, तुम्ही जीवन प्राप्त करून घेतला नाही, यदि आपने जीवन प्राप्त नहीं आणि करके नाश लिया, अटळ आहे. तो नाश अटल है. नाश अटळ नाश अटल आहे. है. आणि म्हणून मी आज एका स्टोरीतून तुम्हाला शिकवण्याचा इसलिए प्रयत्न मैं करत आहे. एक स्टोरी से आपको सिखाने का प्रयास कर आणि रहा हूँ. लूका सुसमाचार लूका रईस सुसमाचार ह्याचा 16वा अध्याय इसका 16 अध्याय 19 वचनापासून और आम्ही 19 वाचूया. वचन से हम आणि पढ़ेंगे. सगळ्यांनी आपलं लक्ष वचनाकडे केंद्रित और करा. सभी लोग वचन की ओर अपना ध्यान आणि लगाओ. कदापि कोणी बायबल मध्ये झाकून बघू नका. और कोई भी बाइबल में झाँक कर मत आणि देखो. आपल्या कानाला तीक्ष्ण करा. अपने कानों को बहुत ही तेज कर कारण लो. आज सकाळी क्योंकि आज पवित्र सवेरे आत्मा जीवनाशी बोलू इच्छितो. पवित्र आत्मा जीवन के बारे में आज बोलना सकाळी मला चाहता है. तुम्हाला विचारू दे, आज सवेरे मुझे आपको पूछना तुम्ही है. आरोग्य प्राप्त करून घेतलं असेल आपने चंगाई प्राप्त कर ली आणि हो. कदाचित तुमच्या फॅमिली मधून कोणीतरी दुष्टात्म्यातून मोकळं झालं असेल आपके परिवार से कोई दुष्ट आत्मा के बंधन से आणि कदाचित छुटकारा काही पाया हो. लोकांचे कर्जातून सुटका झाली असेल किसी लोगों की कर्जों से माफी हुई हो. आणि काही लोकांना प्रार्थनेच्या द्वारे चांगला जॉब लागला असेल प्रार्थना के द्वारा अच्छा काम लगा हो. आणि काही लोकांच्या लेकरांची प्रार्थना केल्यामुळे चांगली विवाह झाले कुछ असतील. लोगों की प्रार्थना करने के बाद शादी हुई हो. पण आज सकाळी मला तुम्हाला एक प्रश्न विचारू लेकिन दे. आज सवेरे एक प्रश्न मैं आपको प्रभू पूछता मध्ये हूँ. आल्यानंतर प्रभु में आने के बाद तुम्ही सगळं काही ते प्राप्त करून घेतलेलं आहे. सब कुछ आपने प्राप्त करके लिया है. पण आज मला तुम्हाला विचारू दे, लेकिन आज मैं आपको काय पूछता तुम्ही हूँ, जीवन प्राप्त करून घेतलेलं क्या आहे आपने का? जीवन को प्राप्त किया आणि है? काय तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशूचं जीवन आलेलं आहे क्या का? आपके जीवन में प्रभु यीशु मसीह का काय जीवन तुमच्या आया है? जीवनामध्ये सार्वकालिक जीवन तुम्ही प्राप्त केलेलं आहे क्या का? आपके जीवन में आपने अनंत काल का जीवन प्राप्त आणि मत्ती किया शुभ है? वर्तमान मत्ती सुसमाचार 7व्या अध्यायामध्ये असं लिहिलंय, 7 अध्याय में ऐसा हे लिखा है, प्रभु, हे प्रभु, आम्ही तुझ्या नावाने भूत हमने काढली तेरे नाम से भूतों को आणि आम्ही निकाला तुझ्या नावाने लोकांना बरं केलं और हमने तेरे नाम से लोगों को आणि आम्ही चंगा तुझ्या किया नावाने भविष्यवाण्या केल्या. और हमने तेरे नाम से भविष्यवाणी येशू काय म्हणाला? यीशु ने क्या अहो कहा? अनादार करणारो हे दुष्ट लोगों, आणि माझ्यापासून दूर व्हा, मुझसे दूर हो मला जाओ. तुमची कधीच ओळख नव्हती. मैं आपको कभी भी नहीं का प्रभू येशू पहचानता. असं म्हणाला? क्यों प्रभु ने ऐसा कहा? त्यांच्याकडे सुटकेचं दान होतं उनके पास छुटकारे का वरदान था आणि त्यांच्यापाशी भविष्यवाणीचं वरदान और होतं उनके पास भविष्यवाणी का वरदान आणि था त्यांच्यामध्ये दुष्ट आत्मा काढण्याचं वरदान होतं. और उनके पास दुष्ट आत्मा निकालने का त्यांनी वरदान प्रभू था. येशू कडून सर्व काही प्राप्त प्रभु केलं, यीशु से उन्होंने सब कुछ प्राप्त पण कर त्यांनी लिया, सार्वकालिक जीवन प्राप्त करून लेकिन घेतलं नाही. उन्होंने सब अनंत काल का जीवन प्राप्त नहीं करके परमेश्वराचं लिया. जीवन त्यांच्यामध्ये नव्हतं. परमेश्वर का जीवन उनमें नहीं था. आणि तुम्ही स्वर्गात गेल्यावर परमेश्वर तुम्हाला पहिला काय बघणार आहे स्वर्ग में जाने के बाद परमेश्वर आपको पहला क्या आणि देखेगा? तुमच्यामध्ये तो
त्याचं जीवन आहे का चेक करणार आहे. आपके अंदर उसका जीवन है क्या, ये वो चेक आणि करेगा. जर ते तुमच्यामध्ये प्राप्त झालं यदि नाही आप में वो प्राप्त न आणि हुआ, त्यावेळेस प्रभू येशू म्हणाल, उस समय प्रभु यीशु जिथं कहेगा, रडणं आणि दात खाणं तिथं ह्याला जहाँ रोना टाका. और दांत खाना है. आणि म्हणून आज मी एका स्टोरीतून बोलत आहे, इसलिए मैं आज एक जिथं story के रडणं आणि द्वारा दात बोलता खाणं हूँ. तिथं टाका. जहाँ रोना और दांत खाना है वहाँ डालो. आणि म्हणून आज मी जीवनाविषयी बोलत आहे इसलिए मैं आज जीवन के बारे में आणि बोलता खूपच हूँ. महत्वाचा विषय आहे. और बहुत ही महत्वपूर्ण आणि विषय आज तो है. मिस करू नका. आज वो मत मिस करो. आणि कदाचित तुम्ही 15 वर्षापासून मसीही असाल 15 सालों से आप मसीह होंगे. आणि कदाचित तुमचा बाप्टिझम झाला असेल कदाचित आपका बपतिस्मा हुआ आणि हो. कदाचित तुम्ही कुठल्या तरी सेवकाकडे एक पुढारीपणाचं काम करत और असाल. एक अगुवा का काम किसी दास के ओर आप करते हो. पण आज सकाळी मला तुम्हाला विचारू दे, लेकिन आज सवेरे मुझे आपको पूछना है, परमेश्वराचं सार्वकालिक जीवन तुम्ही प्राप्त केलेलं आहे का? परमेश्वर का अनंत काल का जीवन आपने प्राप्त करके त्याचं लिया है राज्य क्या? तुमच्यामध्ये आलेलं आहे उसका का? राज्य आप में आया है क्या? आणि म्हणून एका स्टोरीतून मला आज तुम्हाला शिकवायचं इसलिए एक आहे. स्टोरी में से मुझे आपको सिखाना है. लोक सुसमाचार लुका रईसु समाचार 16 अध्याय 16 अध्याय 19 वचनापासून आपण वाचू. 19 पद से हम पढ़ेंगे. एक धनवान मनुष्य था जो बैंजनी कपड़े और मलमल पहनता और प्रतिदिन सुख विलास और धूमधाम के साथ रहता था. एक धनवान मनुष्य होता एक धनवान मनुष्य था आणि ती जांभळी रंगाची फार बारीक वस्त्रे घालत असे. और बैंजनी रंग के मलमल के कपड़े वो प्रतिदिन आणि त्या डालता था. काळामध्ये और उस समय में आणि त्या काळामध्ये उस समय एक श्रीमंत मनुष्याची ती ओळख होती. और एक धनवान मनुष्य की वो पहचान थी, आणि जो निळी आणि तल्लक आणि बारीक अशी वस्त्र घालत जो असे. बैंजनी मलमल के और बहुत ही अच्छे दिखने वाले कपड़े पहनता हो, आणि मग तो त्या काळामध्ये श्रीमंत आहे. तो उस समय वो धनी हो. आणि तो श्रीमंत का होता? वो धनी क्यों था? कारण तो खाली खुशालीने जगत असे क्योंकि वो सुख विलास से जीता आणि था. त्यानं एक मार्ग स्वीकारला होता. उसने एक ही मार्ग अपनाया था. आणि मत्ते 7 आणि 13 वचनानुसार मत्ते 7 और 13 वचन के आणि अनुसार त्यानं रुंद मार्ग स्वीकारला होता. और उसने सच संकेत मार्ग चुना था. आणि जो मार्ग एकदम सरळ आणि सोपा आहे, जो मार्ग एकदम सरल और सीधा आणि है, खोटं बोलायला काहीच वाटत नाही, जो झूठ बोलने में कुछ भी नहीं आणि लगता, कुणाला फसवणं हे त्यांच्यासाठी काही विशेष नसतं, कुछ किसी को फंसाना उनके लिए कुछ विशेष बात आणि नहीं काही एक होती. सोपा मार्ग त्यानं स्वीकारलेला आहे. और सरल मार्ग उन्होंने आणि अपनाया है. सोप्या मार्गाने त्यानं धन प्राप्त केलेलं आहे. सरल मार्ग से उन्होंने धन प्राप्त किया पुढं है. असं लिहिलेलं आहे, आगे ऐसा लिखा है, आम्ही वाचूया. हम पढ़ेंगे. हा और धूमधाम के साथ रहता था. लाजर नाम का एक कंगाल हा. घावों से भरा हुआ उसकी डेवड़ी पर छोड़ दिया जाता आणि था. त्या श्रीमंताच्या जवळ असं लिहिलंय, और उस धनवान के पास ऐसा लिखा है, आणि लाजर नावाचा कोणी गरीब माणूस होता लाजर नाम का एक गरीब कंगाल मनुष्य था. आणि त्याला त्याच्या चौकटीपाशी त्याच्या दरवाजापाशी अशासाठी ठेवलं होतं उसके डेवड़ी पर उसको इसलिए रखा गया की त्यानं त्याच्या मेजावरून काय खाली पडल ते खाऊन आपलं पोट भरावं. उसके मेज पर के जो नीचे गिरता है उससे अपना पेट भरे, इसलिए उसे वहां रखा आणि गया था. लाजराविषयी जास्त काय लिहिलेलं और नाही. लाजर के बारे में ज्यादा कुछ नहीं पण लिखा. जर त्याचं मृत्यूनंतरचं जीवन या ठिकाणी आम्ही यदि बघतो हम उसके मरने के बाद का जीवन यहाँ देखें तर आम्हाला एकच दिसतं तो हमें एक ही की दिखता है, लाजरनं जीवन प्राप्त केलेलं आहे. लाजर ने जीवन प्राप्त कर लिया. आणि लाजर हमेशा सार्वकालिक जीवनासाठी झटला और लाजरस हमेशा अनंत काल के जीवन के लिए उसने आणि प्रयत्न कुणाला किया. तरी फसवावं म्हणून त्यानं खोट्यापणानं कोणाला लुबाडलं नाही. और किसी को तो भी फंसाना इसके इसलिए उसने झूठेपन से किसी को फंसाया आणि नहीं. सत्य मार्ग असा आहे सत्य मार्ग ऐसा आणि है, कदाचित त्याच्यामध्ये नुकसान आहे, कदाचित उसमें नुकसान पण है, एक दिवस सार्वकालिक जीवन लेकिन आहे. एक दिन अनंत काल का जीवन आणि है. ह्या ठिकाणी तो भिकारी आहे, और यहाँ पे वो भिखारी है, पण सार्वकालिक जीवनानं भरलेला आहे. लेकिन सार्वकालिक अनंत काल से जीवन से भरा हुआ सार्वकालिक है. जीवनाने भरून पण तो का भिकारी आहे? अनंत काल से जीवन से भरने के बाद भी वो क्यों कंगाल है? कारण क्योंकि जीवनाकडे जाण्याचा मार्ग जीवन की ओर जाने का आणि मार्ग फारच बारीक आहे. बहुत ही छोटा आणि है. त्याच्यातून जात असताना और उसमें से जाते हुए आणि तुम्हाला त्रासातून जावं हमें लागेल. तकलीफों में से आणि जाना लाजरचं होगा. लाईफ आम्हाला काय दिसत और आहे? लाजरस का जीवन हमें कैसा दिखता आणि है? तो त्या एका छोट्या दरवाजातून जात असताना आम्हाला दिसत आहे. और उस छोटे दरवाजे से जाते हुए वो हमें दिखता आणि है. छोटा दरवाजा त्याच्यासाठी काय आहे? और छोटा दरवाजा उसके लिए क्या है? आणि दुःख आहे, दुख है, दारिद्र्यपणा आहे, गरीबी है, आणि शरीराला जखमा आहेत. और शरीर के ऊपर घाव हा है. त्याचा छोट्या दरवाजातून जाण्याचा प्रवास आहे. और इस छोटे दरवाजे से जाने का वो उसका सफर है. आणि पुढे असं लिहिलेलं और आहे, आगे ऐसा लिखा है, आणि दरिद्री माणूस त्याला त्याच्या दरवाजाजवळ टाकण्यात आला. लाजर नाम का एक कंगाल घावों से भरा हुआ उसकी मासा, डेवड़ी मासा. पर छोड़ दिया गया. टाकण्यात आला होता.
डाल दिया गया, तो फोडाने भरलेला वो होता. घावों से भरा था. घाव का आहेत? घाव क्या है? अरुंद दरवाजा. अरुंद दरवाजा, छोटा दरवाजा. अरुंद दरवाजातून घाव होणार. छोटे दरवाजे से घाव होंगे. लोक द्वेष करणार. लोग आपका घृणा आणि कदाचित करेंगे. ते शारीरिक जखमा नसतील, और कदाचित वो शरीर के घाव नहीं पण होंगे, तुमच्या अंतःकरणावर पुष्कळांच्या शब्दांच्या जखमा होतील. लेकिन आपके हृदय पर बहुतों के शब्दों के घाव होंगे. आणि भलं अंतःकरण जखमानं और भरलेलं भले असेल, यदि हमारा हृदय जख्मों से भरा हो, पण सार्वकालिक जीवनाचं पोशाख तुम्ही पांघरलेला लेकिन आहात. अनंत काल के जीवन के कपड़े आपने पहने हो. पुढे असं लिहिलेलं आहे, आगे ऐसा लिखा त्या है, धनवानाच्या मेजावरून काही खाली चुरा खाली पडेल त्याने आपले पोट भरावे म्हणून उस धनवान के मेज से कुछ झूठन नीचे गिरे, इससे उसका पेट भरे, अशी त्याची इच्छा होती. ऐसी उसकी इच्छा थी. आणखी कुत्रे येऊन त्याचे फोड चाटीत और असे. कुत्ते भी आकर उसके घावों को चाटते थे. आणि असे झाले की और ऐसा हुआ कि तो दरिद्री माणूस मेला. वो दरिद्री, वो कंगाल मनुष्य मर गया. आता इथं आम्ही बघत आहे और यहाँ पे हम देखते हैं पृथ्वी तलावरचं समाप्त झालेलं जीवन पृथ्वी के ऊपर समाप्त हो क्या हुआ जीवन, आणि दोघांचे मृत आम्ही या ठिकाणी बघत आहे. दोनों की मृत्यु यहाँ हम देखते हैं. आणि आता त्यांचं दोघांचं जीवन आम्ही असं बघत आहे, और दोनों का जीवन हम ऐसा देखते हैं, पृथ्वी तलावरून समाप्त झालेलं जीवन. पृथ्वी के ऊपर का खत्म हुआ वो जीवन. लाजर मेला लाजर मर गया आणि दूताने त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले. और स्वर्ग दूतों ने उसे अब्राहम के पास लेकर बैठे. जीवन अब्राहम काय की आहे? गोद में ले देगा. जीवन काय आहे? जीवन क्या है? पृथ्वीवर त्रास आहे, पृथ्वी के ऊपर तकलीफ, मृत्यूच्या नंतर मृत्यु के बाद एक आनंदाचा एक चांगला विसावा आहे. मृत्यु के बाद एक आनंद की अच्छा विसावा विश्रांति, है. आनंद की विश्रांति तो जीवन धनवानही है. मेला, वो धनवान भी मर गया, त्याला पुरले. उसको भी गाड़ा गया. लाल बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, लाल में बायबल सोसायटी मध्ये असं लिहिलेलं आहे. बाइबल सोसाइटी में ऐसा लिखा है, त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. उसकी सारी विधि की गई. आणि विधी करायला कोण लागतं? और विधि करने के लिए कौन लगता है? मनुष्य. मनुष्य. आणि त्यानं पृथ्वी तलावर और पृथ्वी के ऊपर उसने पुष्कळ मनुष्य जोडले होते, बहुत से मनुष्य को उसने जोड़ा था, पण लेकिन जीवन त्यानं गमावलं होतं. जीवन को उसने खोया. आणि पुष्कळ वेळेस लोक जीवन का स्वीकारत नाहीत. बहुत से बार लोग जीवन क्यों अपनाते आणि नहीं? मग काही लोकांच्या कार्यक्रमात आम्हाला कोणी बोलवणार कुछ नाही, लोगों के कार्यक्रम में हमें आणि बुलाया आमचे नहीं नातेवाईक जाएगा, आम्हाला स्वीकारणार नाही. हमारे रिश्तेदार हमें नहीं आणि आमचं स्वीकारेंगे, कोणी मेलं तर आमच्या बरोबर कब्रस्तानात कोणी आमच्या और- माणसाला गाडण्यासाठी येणार और नाही. हमारा कोई मर गया तो कब्रिस्तान में उसको गाड़ने के लिए कोई आएगा मनुष्य नहीं. जीवन नाकारण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण मनुष्य जीवन को जब इनकार करता है, उसका सबसे महत्वपूर्ण कारण मनुष्य, मनुष्य, नातेवाईक, रिश्तेदार, रिलेशन. रिलेशन. हालेलुया. हालेलुया. आणि त्यानं जीवन अशासाठी स्वीकारलं और ना, उसने जीवन इसलिए अपनाया, की त्यांना मनुष्य त्याला गमवायचे नव्हते. उसको मनुष्य को खोना नहीं था. आणि म्हणून तो मेल्यानंतर और उसको मरने के आणि बाद त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. उसकी विधि की गई. आता दोघही मेलेले आहेत, और दोनों भी मर गए. आता दोघही मृत झालेले आहेत. और दोनों भी मर गए. आणि मेल्यानंतरचं त्यांचं जीवन आम्ही बघूया. और मरने के बाद का उनका जीवन हम देखेंगे. आता इथं काय घडलेलं आहे? और यहाँ पे क्या हुआ? हालेलुया. हालेलुया. आणि श्रीमंत मनुष्याला पुरण्यात आले, धनवान मनुष्य को गाड़ा गया, आणि मृत लोकात और नरक में से त्याला यातना होत असता. उसको दुख हो रहे थे, उसको यातना हो रही थी. हालेलुया. हालेलुया. आता ज्यानं पृथ्वीवर जीवन नाकारलं और जिसने अभी पृथ्वी के ऊपर जीवन को इनकार किया आणि खाली खुशालीनं जीवन जगला, और अच्छे सुख विलास से धूमधाम से जीवन जिया, आणि आता तेच चाललेलं आहे. और अभी वही चल रहा है. आणि मनुष्य जीवन का नाकारत आहे? मनुष्य जीवन को क्यों इनकार आणि करता है? सत्य बोलणाऱ्या सेवकाला देवाचे लोक का नाकारत आहेत? सत्य बोलने वाले दासों को लोग क्यों इनकार करते हैं? कारण आता त्यांना पृथ्वीवरच्या एन्जॉयची सवय झालेली क्योंकि आहे. उनको पृथ्वी और के धूमधाम के जीवन की आणि आदत पड़ गई ते है. ऐश आराम त्यांना सोडायचं और वो नाही. धूमधाम का जीवन उन्हें छोड़ना आज नहीं. सकाळी एक सत्य तुम्हाला सांगतो, आज सवेरे एक सत्य आपको बताता हूँ. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, जे गुप्त पापामध्ये तुम्ही जीवन जगत आहात, जे छुपे हुए पापों में आप जीवन जी रहे आणि हो, जे रिलेशनशिप तुम्ही जगाबर जोडलेले आहे, जो संबंध आपने संसार के लोगों से जोड़ा है, एक सत्य आज सकाळी तुम्हाला एक सांगतो. सत्य आप सवेरे आपको बताता आणि हूँ. तुमचा आत्मा तुमचं शरीर सोडल्यानंतर आपका आत्मा आपका शरीर छोड़ने के आणि बाद भयानक वेदनेला सामोरे और जायचं आहे. भयानक तकलीफों के आगे जाना है. आणि त्या त्रासाला जर सामोरे जायचं और नसेल, उन तकलीफों के आगे जाना नहीं हो. अजून तुमच्या नाकपुड्यात श्वास आहे, अभी तक आपके नथनों में श्वास आणि है, तोपर्यंत माग फिरा. तो ही पीछे हो जाओ. आणि येशू आलेला आहे सार्वकालिक जीवन देण्यासाठी, यीशु आया है अनंत काल का जीवन आणि त्याच्याकडे देने. फिरून त्याला म्हणा, उसके ओर मुड़कर उसको जसं कहो, त्या शंभरोनी स्त्रीनं म्हटलेलं आहे, उस शमरोनी स्त्री ने जैसा आणि हे कहा, प्रभू ते पाणी मला दे, और हे प्रभु वो पानी मुझे दे आणि जे दे, पिल्यानं मी कधी मला तहान लागू जो नये. पीकर मुझे कभी प्यास न लगे. आणि बायबल इथे असं सांगतं, और बाइबल
यहाँ पे ऐसा बताती आणि है, मृत लोकात त्याला यातना होत असतात और नरक में उसे यातना होते हुए, आणि त्याने आपली दृष्टी वर करून अब्राम व त्याच्या उराशी असलेला लाजर त्याला दुरून दिसले. और उसने अपनी आंखें ऊपर की तो अब्राहम और उसकी गोद में बैठा हुआ लाजर उसको दूर से आणि दिखे. आज सकाळी मी और आज सवेरे में जीवन किती इम्पॉर्टंट आहे जीवन कितना महत्वपूर्ण आणि है हे सांगायचा प्रयत्न करत आहे. ये बताने का प्रयत्न कर रहा आणि हूं. परमेश्वरला माहिती आहे परमेश्वर को पता है पृथ्वी तलावर जीवन जगत असताना त्या जीवनाचं महत्व ह्यांना समजणार पृथ्वी नाही. के ऊपर जीवन जीते हुए इस जीवन का महत्व इनको नहीं समझ में आणि आएगा. म्हणून प्रभू येशूने काय केलं इसलिए प्रभु यीशु ने क्या किया, आणि स्वर्गातला आणि नरकातला स्टोरी येशूने जीवनाविषयी त्यांना शिकवली स्वर्ग के और नरक की स्टोरी यीशु ने जीवन के बारे में उनको आणि सिखाई, अदृश्य जगाविषयी तो बोलला. और न दिखने वाले संसार के बारे में उसने जे बताया. दिसणाऱ्या जगाला धरून राहणाऱ्या लोकांनी त्या अदृश्य जगाला समजून जो घ्यावं. दिखने वाले लोगों ने दिखने वाले संसार को देखकर वो न दिखने वाले संसार को वो देखे और समझ ले. हालेलुया. हालेलुया. आणि त्यानं आपली दृष्टी वर लावली. उसने अपनी आंखें ऊपर लगाई. याचा अर्थ काय आहे? इसका अर्थ क्या है, स्वर्गवरती आहे स्वर्ग ऊपर है आणि नरक खालती और आहे. नरक नीचे है. आणि आता तुम्हाला असं वाटतं और अभी आपको ऐसा लगता है की मी जीवन अशासाठी नाकारत आहे मैंने जीवन को इसलिए इनकार किया की माझ्या पोझिशनामधून मी खाली जाऊ नये मेरी पोजीशन से मैं नीचे ना आणि आऊं, माझ्या धन संपत्तीमध्ये मी खाली जाऊ मेरी नये धन संपत्ति से मैं नीचे ना आऊं, आणि मी माझ्या अहंकारातून खाली जाऊ नये मैं मेरे अहंकार से नीचे ना आणि आऊं. म्हणून मी जीवन नाकारत आहे. इसलिए मैं जीवन का आज सकाळी मला तुम्हाला सत्य सांगू द्या. आज सवेरे मुझे आपको सत्य आणि बताने दो. इथं जर तुम्ही खाली गेला नाही, यहाँ यदि आप नीचे नहीं गए, मृत्यूनंतर मृत्यू के बाद अति खोल ठिकाणी नरकात तुम्हाला जावं बहुत लागेल ही नीचे नरक की जगह पे आपको आणि जाना तिथून होगा. तुम्हाला कदापि कोणी बाहेर काढणार वहाँ नाही. पे आपको कदापि कोई बाहर नहीं आणि त्यानं आपली निकालेगा. दृष्टी वर केली आहे उसने आप अपनी आंखें ऊपर की, आणि त्यानं अब्राहम व त्याच्या उराशी असलेला लाजर त्याला दुरून दिसले. और अब्राहम और उसके गोद में बैठा हुआ लाजर उसको दूर से दिखाई पुढे असं दिया. लिहिलेलं आहे, आगे ऐसा लिखा मग है, तो हाक मारून म्हणाला, फिर उसने पुकार कर कहा, हे 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 बापा अब्राहमा. हे पिता अब्राहम. हालेलुया. हालेलुया. आणि किती जोरात हाक मारावी लागली और असेल. कितने जोर से उसको पुकारना पड़ा होगा. कारण तिथं असं लिहिलेलं आहे, वहाँ पे ऐसा लिखा है, त्यानं दुरून अब्राहमाने लाजरला बघितलं उसने दूर से अब्राहम और लाजर को देखा, आणि त्याला एवढ्या दुरून हाक मारण्यासाठी और इससे दूर से उसको पुकारने के लिए, इतक्या जोरात त्याला हाक मारण्यासाठी इतने जोर से पुकारने के आणि लिए त्याला पूर्ण ताकद लावून ओरडलेला आहे. पूरी ताकत लगाकर उसको चिल्लाना आणि पड़ा. काही लोक आराधना का करत नाहीत? और कुछ लोग आराधना क्यों नहीं करते? संदीप पास्टर चर्च मध्ये संदीप पास्टर के चर्च में खूप ओरडून ओरडून गाणे बहुत चिल्ला चिल्ला कर गाने गाते हैं, आणि तेच ओरडून गाणे म्हणतात और वही चिल्ला कर गाने गाते ज्यांना हैं जीवन प्राप्त झालेलं आहे. जिनको जीवन मिल गया आणि है. इथं जर ओरडला नाही और यहाँ पे यदि न चिल्लाए आणि ओरडायला लागतं म्हणून जर जीवन नाकारलं, और यदि चिल्लाना पड़ता है इसलिए जीवन का इनकार किया, मिलियन मिलियन किलोमीटर पर्यंत तुझा आवाज जावा असं तुला ओरडावा लागल. मिलियन मिलियन किलोमीटर तक तेरा आवाज जाए ऐसा तुझे चिल्लाना विशेष पड़ेगा. धार्मिकतेचा पोशाख घालणाऱ्या लोकांशी मी बोलत आहे विशेष धार्मिकता का वस्त्र पहने हुए लोगों के साथ मैं बोलता आणि हूँ. परमेश्वर का आमचा अंतकरणाचा आवाज ऐकत नाही परमेश्वर का? क्या हमारे हृदय का आवाज नहीं सुनता? आणि वरून आराधना करण्याची काय गरज और आहे? चिल्ला कर आराधना करने की क्या आवश्यकता है? ते जर एक अदृश्य असताना पण त्यांना ओरडावं लागलं वो अदृश्य होकर न दिखने वाले होकर भी उनको चिल्लाना पड़ा, आणि मग दिसताना तुम्हाला किती ओरडावं तो लागेल. दिखने के बाद आपको कितना चिल्लाना आणि तिथं पड़ेगा. असं लिहिलेलं आहे, वहाँ पे ऐसा लिखा त्यानं है, दूरून त्यांना पाहिलं उसने दूर से उन्हें देखा आणि तो असं म्हणाला, और उसने ऐसा हे कहा, बापा अब्राहमा. हे पिता अब्राहम. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझ्यावर दया कर. मुझ पर दया आणि कर. दया ही फक्त शरीरात असूपर्यंत आहे दया सिर्फ शरीर में रहते हुए है, आणि मृत्यूनंतर दया नाही. मृत्यु के बाद दया नहीं. आणि त्या दयेसाठी कदाचित तुमची उत्तर क्रिया करण्यात येईल. और उस दया के लिए आपकी विधि करनी आणि विधी पड़ेगी. अशासाठी केली जाते और विधि इसलिए कही जाती की है, मृत व्यक्ती स्वर्गात जावा म्हणून. मृत व्यक्ति स्वर्ग में जाए इसलिए विधि की जाती है. आज त्या शिक्षित अनपढ व्यक्तींना मी सांगत आहे, और उन अनपढ़ शिक्षित लोगों को मैं बताता हूँ, शिकलेल्या अनपढ लोकांना मी सांगत आहे, पढ़े हुए अनपढ़ लोगों को मैं बताता हूँ, आणि मृत्यूनंतर कितीही चांगली विधी तुम्ही करा मरने के बाद कितना भी अच्छा उत्तर किया विधि आप कर लो, आणि तुमचं स्वर्गात जाण्यासाठी आपके स्वर्ग में जाने के लिए कदाचित तुम्हाला असं वाटत असेल कदाचित आपको ऐसा लगता की होगा ख्रिश्चन कब्रस्तानात पुरलं की स्वर्गात जातं, मसीह कब्रिस्तान में गाड़ा गया तो स्वर्ग में जाऊंगा. आणि तुमच्या मृत्यू नंतरच्या विधी नंतर ते अवलंबून नाही. आपके मरने के बाद जो विधि किया जाती है, जो क्रियाक्रम किया जाता है,
उसके ऊपर ये निर्भर नहीं आणि है। तुम्ही जिवंत असताना तुमच्या जीवनात प्रभु येशूचं सार्वकालिक जीवन घेणाऱ्यावर ते अवलंबून आहे. आप जीवन में होते हुए प्रभु यीशु मसीह को अपने जीवन में अनंत काल का जीवन देने वाला जब तक नहीं अपनाते उस पर ये निर्भर है। आणि तो काय म्हणत आहे, और वो क्या कहता है, माझ्यावर दया कर. मुझ पर दया कर। कोणती दया तो मागत आहे? कौन सी दया वो मांग रहा है? पुढे असं लिहिलंय, आगे ऐसा लिखा आणि है, तो असं म्हणाला, और उसने ऐसा आणि कहा, लाजराला पाठीव. और लाजर को भेजते। वा बेटा, वाह बेटा, हालेलुया. हालेलुया। काही लोक इतकी कठीण असतात, कोई लोग इतने कठिन होते हैं, दुसऱ्याला नरकात ओढतील, दूसरों को नरक में खींच लेंगे, पण स्वतः स्वर्गात जाणार नाही. लेकिन खुद स्वर्ग में नहीं जाएंगे। अरे अमोल, तू दारू सोडली? अमल तूने दारू छोड़ी? मूर्ख आहे. मूर्ख है। ये बार मध्ये आजा बार में। तो चर्च मध्ये जाणार नाही, वो चर्च में नहीं जाएगा, त्याला बार मध्ये बोलवणार. उसको बार में बुलाएगा। आणि हिंदू लोकांमध्ये असं म्हणलेलं आहे, और हिंदू में ऐसा कहा गया आणि है, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. और जो जीवित है उसकी जित्याची सवय आहे. उसकी आदत मरे बिना नहीं जाती। पण बायबल सांगतं, लेकिन बाइबल बताती है काही लोकांची सवय कुछ लोगों की आदत मेल्यानंतर पण जात नाही. मरने के बाद भी नहीं जाती। इतकं म्हणण्यापेक्षा इतना कहने के कदाचित असं अलावा म्हणलं असतास, यदि आपने ऐसा कहा होता, मला तिकडं घे, मुझे उधर ले ले, पण त्याचं पण काही चुकीचं नसावं. लेकिन उसकी बात भी कोई गलत बात नहीं थी। त्याला माहिती आहे, उसको पता था जिथं मी आहे जहाँ पर मैं हूँ तिथून तिकडे जाता येत नाही. वहाँ से उधर नहीं जा सकता। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि तो असं म्हणत आहे, उसने ऐसा कहा, लाजराला पाठीव, लाजर को भेज दे, लाजराला पाठीव, लाजर को भेज दे, माझ्याकडे लाजराला पाठीव. मेरी और लाजर को भेज कशासाठी दे। लाजराला पाठीव? किस लिए लाजर को भेज दे? पुढे असं लिहिलेलं आगे आहे, ऐसा लिखा है, यासाठी की इसलिए कि त्याने आपल्या उसने अपने बोटाचे टोक, उसने अपने अंगुली का टोक, बोटाचे टोक, उंगली का टोक, करंगळीचं टोक उंगली का टोक पाण्यात बुडवावं. पानी में डुबाकर, आणि तिथं पुढे असं लिहिलेलं आहे, वहां पे ऐसा लिखा है, बोटाचे टोक उंगली का टोक पाण्यात बुचकळून पानी में भिगाकर माझी जीभ थंड करावी. मेरी जीभ ठंडी करे। आणि पुष्कळ दिवस मी या वचनावर मनन करत होतो, बहुत से दिनों तक मैं इस वचन पर ध्यान कर रहा था। आणि तिथं असं लिहिलंय, वहाँ पे ऐसा लिखा है, आणि त्याने यावं. और उसने वो आए, आणि कसं यावं? कैसा आए? येत्या वेळेस आते समय त्यानं पाण्यात आपले करंगळीचं टोक बुडवावं, पानी में अपने उंगली का सिरा डुबाए, आणि मला पाजवण्यासाठी यावं. और मुझे पिलाने के लिए आए। बायबल सांगतं, बाइबल बताती है, नरकाची जी अग्नी आहे नरक की जो आग है, आणि संसाराच्या सगळ्या अग्नीपेक्षा ही ती उष्ण आहे. संसार के सारे आगों में से वो बहुत ही उष्ण है, बहुत ही गर्म है, भयानक उष्णता तिथं आहे. और वहाँ भयानक गर्मी वहाँ पे है। आणि तिथं नुसतं आपण वितळत असतो. वहाँ पे हम पिघलाए जाते हैं, आणि जे नरकात आहेत और जो नरक में आणि है, ते सतत वितळत असतात, और वो निरंतर पिघलते रहते फक्त हैं, अग्नीच्या झळानं ते वितळत सिर्फ असतात. आग के आँच से वो पिघलते हैं। आणि मे महिन्याच्या सीझन मध्ये, मई महीना के सीजन में, आणि मी अनेक वेळेस मार्केटला जाऊन और येतो, मैं बहुत बार मार्केट में जाकर आता हूँ। आणि जसं मी 1 तास मार्केटमध्ये फिरून येतो, 1 घंटा मैं मार्केट में घूम कर आता हूँ। घरी आल्यानंतर मी माझ्या मिसेसला म्हणतो, घर में आने के बाद मैं अपनी पत्नी से आणि कहता मला हूँ, एक थंड गार पाण्याचा एक लोटा घेऊन ये. ठंड पानी का एक लोटा लेकर आ, हा, भरून एक लोटा घेऊन ये. भर कर एक लोटा लेकर कारण आ। मला माहित नाही, जर तुमचा असा अनुभव असेल तर, मुझे पता नहीं आपका ऐसा अनुभव होगा तो, जर तुम्ही मे महिन्याच्या उष्णतेमध्ये यदि मई महीने की गर्मी में आप आणि जर तुम्ही बाहेर जाऊन येता, बाहर से जाकर आते हो, तर किती लोक घरात आल्यावर असं म्हणतात, कितने लोग ऐसा कहते हैं घर में आके, आपल्या पत्नीला किंवा आपल्या पतीला, अपने पति या पत्नी को, आपल्या लेकराला, अपने बच्चों को, पाण्याचा एक टोक करंगळीनं बुडवून आणून माझ्या तोंडाला सोड. पानी का एक सिरा, पानी के उंगली में सिरा बुड़ाकर मेरे जबान पे काय रख दे। त्याच्याने ताण भागू शकते का? इसमें से आपकी प्यास बुझ सकती जर है पृथ्वी क्या? तलाच्या उष्णतेनं त्याच्यानं ताण भागू शकत नाही, पृथ्वी के गर्मी से अब हम अपनी प्यास नहीं बुझा सकते, आणि मग नरकाची अग्नी त्याच्यापेक्षा पण हजारो पटीनं तापलेली आहे. और नरक की अग्नि हजारों % से दुगनी है, आणि मी तिथं कधीच जाणार नाही. और मैं वहाँ पे कभी नहीं पण तरी जाऊंगा। पण एक उदाहरण देतो, लेकिन मैं एक उदाहरण देता जर मी हूँ, त्या ठिकाणी गेलो यदि मैं वहाँ पे गया तर मी कशी देवाला हाक मारी, तो मैं कैसे परमेश्वर को पुकारूंगा, आणि हे परमेश्वरा, हे परमेश्वर, लाजराला माझ्याकडे पाठव, लाजर को मेरी ओर भेज, अशासाठी की, इसलिए कि आणि एक
मोठी घागर पाण्याची घेऊन त्यानं येऊन माझी ताण और भागवावी. एक बहुत बड़ा घंटा लेकर उसने मेरी प्यास बुझाई. कारण नरकाचा अग्नी खूपच उष्ण आहे. लेकिन क्योंकि नरक का अग्नि बहुत ही गर्म है. पण आज मला इथं प्रश्न पडतो लेकिन आज मुझे एक प्रश्न की होता है, लाजर असा का म्हणाला, लाजर ने सॉरी ऐसा सॉरी क्यों कहा? श्रीमंत मनुष्य असं का म्हणाला, धनवान मनुष्य ने ऐसा क्यों कहा? लाजराला माझ्याकडे पाठव, लाजर को मेरी ओर भेज. एक करंगळीचं टोक पाणी माझ्याकडे त्यानं घेऊन यावं. उंगली का सिरा बुड़ाकर मेरे पास वो लेके आए. आणि इथं काहीतरी रहस्य लपलेलं आहे. यहाँ पे कुछ तो भी रहस्य छिपा है. आणि इथं काहीतरी रहस्य लपलेलं आहे. यहाँ पे एक रहस्य छिपा है. आणि इथं आम्ही काहीतरी विशेष गोष्ट बघत यहाँ आहोत. पे एक विशेष बात हम देखते आणि हैं. त्यानं पाणी मागितलं नाही, उसने पानी नहीं मांगा, फक्त स्वर्गातल्या पाण्याचं टोक बुडवून माझ्याकडे त्याला पाठव म्हणलं. सिर्फ स्वर्ग का पानी का उंगली का टोक भिगा कर उसने मांगा. आणि का त्यानं तसं मागितलं? क्यों उसने ऐसा मांगा? प्रकटीकरण प्रकाशित वाक्य 22वा अध्याय. 22 अध्याय. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. आणि बायबल आम्हाला असं सांगतं और बाइबल हमें ऐसा बताती है, की स्वर्गामध्ये नदी आहे. स्वर्ग में नदी है. आणि किती लोकांना माहित आहे? कितने लोगों को पता है? पवित्र शास्त्रात सांगतं, पवित्र शास्त्र ऐसा बताती है, योहान ज्यावेळेस आत्म्यामध्ये स्वर्गात घेतला गेला यूहन्ना जब आत्मा में स्वर्ग में ले गया आणि गया, योहान तिथं असं लिहितो, यूहन्ना वहाँ पे ऐसा लिखता आणि है, मी तिथं एक नदी बघितलेली मैंने आहे. वहाँ पर एक नदी भी आणि देखी. म्हणून श्रीमंतानं का लाजराकडे पाणी मागितलं? इसलिए धनवान ने लाजर की ओर क्यों पानी मांगा? ह्याचा अर्थ असा आहे इसका अर्थ ऐसा है, की धनवानानं स्वर्गामध्ये असलेली नदी पाहिलेली आहे धनवान मनुष्य ने स्वर्ग में होने वाली नदी को देखा आणि है, म्हणून तर त्यानं पाणी मागितलं ना. इसलिए उसने पानी मांगा है. हालेलुया. हालेलुया. आणि त्या नदीविषयी प्रकटीकरण 22वा अध्यायामध्ये और लिहिलेलं आहे. उस नदी के बारे में प्रकाशित वाक्य 22 अध्याय में लिखा है. आणि एक वचनापासून आम्ही वाचूया. एक वचन से हम पढ़ेंगे. नंतर त्याने मला जीवनाच्या पाण्याच्या स्फटिकासारख्या नितळ नदी दाखवली. फिर उसने मुझे बिल्लोर सिकी सी झलकती हुई जीवन के जल की नदी दिखाई. आणि योहान असं म्हणत और आहे, यूहन्ना ऐसा कहता आणि है, परमेश्वरनं मला कोणती नदी दाखवली? परमेश्वर ने मुझे कौन सी नदी दिखाई? जीवनाची नदी मला दाखवली. जीवन की नदी दिखाई. जीवनाची नदी मला दाखवली. जीवन की नदी मुझे दिखाई. परमेश्वराच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, जीवन किती इम्पॉर्टंट आहे, जीवन कितना महत्वपूर्ण है, जीवन किती महत्वाचं आहे, जीवन कितना महत्वपूर्ण याचं है, महत्व तुम्हाला पृथ्वीवर असताना समजणार इसका नाही. महत्व आपको पृथ्वी पर होने के पण होने पर एक समझ दिवस में तुमचं आएगा. शरीर तुमचा आत्मा सोडे लेकिन एक दिन आपका शरीर आपका आत्मा आणि छोड़ेगा. त्यावेळेस तुम्हाला त्या जीवनाचं महत्व उस समजेल. समय आपको उस जीवन का महत्व समझ में श्रीमंत आएगा. मनुष्य असं म्हणत आहे, धनवान मनुष्य ऐसा कर हे रहा है, बाबा अब्राहमा, हे पिता अब्राहम, लाजराला माझ्याकडे पाठव. लाजर को मेरी ओर भेज दे. एक करंगळीचं टोक त्यानं येताना माझ्याकडे एक पाण्यात उंगली बुडवून का घेऊन यावं. सिरा भिगो कर मेरी ओर आए. ऐक व्यवस्थित. एक करंगळीचं पाण्याचा टोक एक उंगली का सिरा का भिगो कर टोक त्या जीवनाच्या नदीत बुडवून माझ्याकडे घेऊन यावं उस जीवन के नदी में भिगो कर मेरे ओर आए आणि त्यानं मला पाजावं. और वो मुझे पिलाए. आणि त्याला आपली तहान भागवायची नव्हती. उसको अपनी प्यास बुझानी नहीं थी. त्याला माहित होतं, उसको पता था, जर चुकून काही लाजर माझ्याकडे आला यदि गलती से लाजर मेरी ओर आया, आणि जीवनाच्या नदीतलं पाणी जर तो टोकाने जरी माझ्याकडे घेऊन आला जीवन का नदी का पानी यदि सिरे से मेरे पास लेके आणि आया, फक्त एक टोक जीवनाच्या नदीतून जरी त्यानं मला पाणी पाजलं, फिर जितना ही पानी यदि उसने जीवन के नदी से मुझे पिलाया, माझ्यामध्ये काय येईल? मेरे अंदर क्या आएगा? आणि माझ्यामध्ये सार्वकालिक जीवन येईल. मेरे भीतर अनंत काल का जीवन आएगा. योहान शुभवर्तमान 7व्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे. यूहन्ना सुसमाचार 7 अध्याय में ऐसा आणि लिखा है, जो कोणी तहानेला आहे जो कोई प्यासा है माझ्याकडे यावं मेरे पास आणि आए जीवनाच्या नदीचं पाणी त्यानं और प्यावं. जीवन के नदी का पानी वो प्रभु पिए. येशू स्वर्गातून पृथ्वीवर काय घेऊन आलेला प्रभु आहे यीशु मसीह स्वर्ग में से पृथ्वी के ऊपर क्या लेके आया आणि है? तो येत असताना त्या जीवनाच्या नदीचं पाणी घेऊन आलेला आहे वो आते समय जीवन के नदी का पानी लेकर आणि आया ते है त्याच्याकडे आहे और वो उसके पास आणि है. त्या पाण्याविषयी तो त्या शमरूनी स्त्रीशी बोलत और आहे उस पानी के बारे में उस समरोनी से वो कहता आणि तो है असं म्हणत आहे, और वो ऐसा कहता जे है, पाणी तू आता प्यायला लागली जो पानी अब तू पी रही त्यानं है तुला परत परत तहान फिर लागल. से उसको तू उसके द्वारा तुझे प्यास पण जे लगेगी. पाणी मी तुला दे जो पानी मैं तुझे दूंगा आणि ते जर तू पिशील तर तुला यदि कधी वो तहान तू लागणार नाही. पिएगी तो तू कभी भी प्यासी ना आणि होगी. ते कोणतं पाणी वो होतं? कौन सा पानी था? स्वर्गात असलेल्या स्फटिक नदीच्या जीवनाचं पाणी होतं. स्वर्ग में झलकने वाली नदी जीवन के नदी का पानी था. आणि येशू ते घेऊन या पृथ्वीवर आलेला और आहे यीशु वो लेकर पृथ्वी पर आणि आया. म्हणून तो वारंवार असं म्हणत आहे, इसलिए वो बार बार ऐसा कहता है, अहो तहानेले लोकांनो प्यासे हुए लोगों माझ्याकडे या मेरे पास आओ आणि माझ्यातलं पाणी प्या और मेरे अंदर का पानी म्हणजे पियो. तुमच्या आतून फिर
आपके अंदर से जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील जीवित पानी की नदियां बहेंगी। आणि त्या पाण्याविषयी श्रीमंत मनुष्य म्हणत और आहे उस पानी के बारे में धनवान मनुष्य कह रहा आणि तो है, असं म्हणत आहे, वो ऐसा कह रहा है, भलं माझी तहान भागली नाही तरी चालेल त्या भले पाण्याने, ही मेरी प्यास ना बुझे तो भी चलेगा, पण मला माहित आहे लेकिन मुझे पता है एक करंगडीच्या टोका एवढं जीवन किती इम्पॉर्टंट आहे एक उंगली सिरे का पानी कितना, जीवन के नदी का पानी कितना आणि महत्वपूर्ण एक है। टोकभर जीवन किती महत्वाचं आहे। एक सिरा पानी कितना महत्वपूर्ण है। पाणी नाही, एक टोक जीवन किती महत्वाचं आहे। एक टोक जीवन कितना महत्वपूर्ण आणि है। आता तो एक टोक जीवनासाठी तळमळत आहे, अभी वो एक टोक जीवन के लिए तड़प रहा है, पण पुढे अब्राम असा म्हणतो लेकिन आगे अब्राहम आणि ऐसा आता कहता है। तिकडून इकडे कुणाला पाठवता येणार नाही इब्राहिम कहता है यहाँ से उधर किसी को भेजा नहीं जा आणि सकता। ज्या जीवनाविषयी तू बोलत आहे जिस जीवन के बारे में तू बोलता आणि है, पृथ्वीवर किती वेळेस तरी ते माझ्याकडे तुझ्याकडे आलेला आहे पृथ्वी के ऊपर कितने बार तो वो तेरे पास आया आणि है। मी तुला किती वेळेस तरी असं म्हणलं, मैंने कितने बार तो तुझे ऐसा जीवन आणि कहा, मरण तुझ्या समोर ठेवलेलं जीवन आहे। और मरण तेरे सामने रखा जीवन है। स्वीकार, जीवन को अपना ले, जीवन निवड, जीवन को आणि स्वीकार, तरी तू निवडायला तयार नव्हता। फिर भी तू चुनने के लिए तैयार मी नहीं। मानव रूप धारण करून आलो मैं मनुष्य रूप धारण करके आणि आता आया, ते जीवन मी तुझ्याकडे देण्यासाठी तुझ्याकडे आलो और अभी वो जीवन देने के लिए मैं तेरे आणि पास तरी आया। तू ते स्वीकारलं नाही। फिर भी तूने अपनाया नहीं। हे मनुष्य, हे मनुष्य, जीवनाला हलकं समजणाऱ्या मनुष्य, जीवन को हलका समझने वाले एक मनुष्य, दिवस असा येणार आहे एक दिन ऐसा आणि आएगा, एक टोकाच्या जीवनासाठी तू तळमळणार आहे। एक टोक के जीवन के लिए तू तड़पता आणि श्रीमंत होगा। मनुष्य असं म्हणत आहे, सिर्फ धनवान मनुष्य ऐसा कहता आणि है, भले या अग्नीमध्ये माझी तहान भागली नाही तरी चालेल, भले इस आग में मेरी प्यास न बुझी तो भी पण चलेगा, मला जीवनाचं एक टोक पाहिजे आहे। लेकिन मुझे जीवन का एक टोक आणि तो चाहिए। आता जीवनाच्या एका टोकासाठी तळमळत आहे जीवन के एक सिरे के लिए वो तड़प रहा आणि है। पृथ्वीवर असताना त्याच्या समोर भरपूर जीवन होतं पृथ्वी पर होते उसके लिए बहुत सा जीवन था, आणि ते त्यानं जीवन नाकारलेलं उस आहे। जीवन को उसने इनकार किया। आणि आता काय तो म्हणत आहे, और अभी क्या कहता है, या अग्नीमध्ये मला समजत आहे इस आग में मुझे समझ में आ रहा है, परमेश्वराचं एक टोक जीवन परमेश्वर का एक टोक जीवन, किती महत्वाचं आहे। जीवन का एक टोक कितना महत्वपूर्ण है। परमेश्वराच्या लोकांनो, परमेश्वर के तुम्ही आणि मी लोगों, खूप लकी आहोत, आप और मैं बहुत सौभाग्यशाली कारण अजून हूँ। आपण शरीरामध्ये असतानाच आपल्याला जीवन समजलेलं शरीर आहे में होते हुए भी हमें जीवन समझ में आणि आया, आपण ते कधी पण एक्सेप्ट करू शकतो और कभी भी हम वो अपना सकते आणि हैं। आज सकाळी आम्ही ते स्वीकारू आज शकतो सवेरे हम अपना सकते आणि हैं, त्याच्यासाठी काय लाजरला खाली येण्याची गरज और नाही उसके लिए लाजर को नीचे आने की आवश्यकता आणि नहीं, त्याच्यासाठी तुम्हाला जोरात ओरडून ते जीवनी पाणी मागण्याची गरज और नाही बहुत से जोर से चिल्ला करो जीवन का पानी मांगने की आवश्यकता आणि नहीं। आता ते तुमच्या समोर अवेलेबल आहे। अभी आपके सामने वो अवेलेबल है, येशूच्या नावामध्ये ते तुम्हाला प्राप्त होऊ यीशु शकतं, के नाम से वो आपको मिल सकता है। नाहीतर एक दिवस असा येईल नहीं तो एक दिन ऐसा आएगा, श्रीमंत मनुष्य म्हणत आहे, धनवान मनुष्य कह रहा है, एक स्वर्गीय टोक भर पाणी मला दे, एक स्वर्गीय सिरा भर पानी मुझे दे, कारण त्याला माहित आहे क्योंकि उसको पता है स्वर्गीय पाण्याचा टोका एवढ्या पाण्यात पण स्वर्गीय पानी के सिरे हुए पानी में भी आणि त्याच्यामध्ये पण बहुताईचं जीवन आहे उसके अंदर भी बहुत ताकत का जीवन आणि है। एक दिवस एक येईल दिन आएगा मृत्यूनंतर मरने के बाद आणि सार्वकालिक जीवनाच्या अनंत काल के जीवन एका में टोकासाठी तुम्ही तळमळा, एक सिरे के लिए आप तड़पते हो, पण वेळ निघून गेलेली असं समय निकल जाया होगा। ही चांगली वेळ आहे। यही अच्छा समय आपल्या है, पापापासून फिरा, अपने पापों से फिर सुख लो, विलासापासून फिरा, अपने सुख विलास से फिरो, व्यभिचारापासून फिरा व्यभिचार से फिरो, आणि सार्वकालिक जीवन आपल्या जीवनामध्ये ग्रहण करा। और अनंत काल का जीवन अपने जीवन में आणि अपना माझ्या लो। चर्च मधल्या मी पुष्कळशा लोकांनी बघत आहे और मेरे चर्च के बहुत से लोगों को मैं आणि देख रहा दशांश हूँ, देतो म्हणून बडाळकी मारू नका दशांश देते इसलिए बड़ाई मत आणि काही लोकांना करो। असं वाटतं कुछ लोगों को ऐसा लगता आम्ही है दशांश देतो म्हणजे आम्ही जीवनात आहे, हम दशांश देते इसलिए जीवन में है, तो परमेश्वराचा एक पॅटर्न आहे वो परमेश्वर की एक पद्धत है, आणि ती द्यायला पाहिजे, वो देना पण चाहिए, त्या देण्याच्या द्वारे तुमच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे ह्या गैरसमजूत मध्ये राहू नका। लेकिन उस देने के द्वारा आपके जीवन में अनंत काल का जीवन है, इस गलत फहमी में मत रहो। आणि तो श्रीमंत मनुष्य काय म्हणत आहे धनवान मनुष्य क्या कह रहा है, आणि जीवन कसं प्राप्त होतं जीवन को कैसे प्राप्त किया आणि जा पुढे सकता तो असं म्हणतो, है? आगे वो ऐसा कहता मला है, 5 भाऊ आहेत मुझे 5 भाई आणि हैं, अजून ते मेले नाहीत, और अभी तक वो नहीं मरे, त्यांच्याकडे कुणाला तरी पाठव, उनके और किसी को तो भी भेज, त्यांच्याकडे लाजरला पाठव, उनके और लाजर को भेज, अशासाठी की इसलिए कि त्यांनी पश्चाताप करावा। वो मन फिराए। आणि म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, इसका अर्थ क्या है, जीवनात प्रवेश करण्यासाठी जीवन में प्रवेश करने के लिए पश्चाताप आणि येशूला ग्रहण करणं खूप गरजेचं आहे। पश्चाताप से यीशु को स्वीकार अपनाना बहुत आणि महत्वपूर्ण है। नरकामधल्या त्या श्रीमंत मनुष्याला नरकात गेल्यावर समजलं नरक में जाने के बाद जीवन क्या है उस धनवान को समझ में आणि तो आया, काय म्हणाला, और उसने क्या कहा, जीवित मनुष्य जीवन कसं प्राप्त करू शकतो जीवित मनुष्य जीवन कैसे प्राप्त कर आणि सकता तो है, एका पश्चातापानं मन फिरवून ते प्राप्त करू शकतो। पश्चाताप के द्वारा मन फिरा कर वो प्राप्त कर सकता है।
हालेलुया हालेलुया. नाहीतर एक वेळ नहीं येईल तो एक समय आएगा की एक जीवनाच्या टोकासाठी तुम्ही तळमळाल, जीवन के एक सिरे के लिए आप पण तड़पोगे, ते तुम्हाला कदापि प्राप्त होणार लेकिन वो नाही. आपको कभी भी नहीं आणि म्हणून मिलेगा. परमेश्वर अनुवादाच्या पुस्तक मध्ये इन्व्हाइट करत आहे, इसलिए परमेश्वर व्यवस्था विवरण की किताब में आपको आमंत्रित करता है, इन्व्हाइट करत आहे. आमंत्रित करता आणि तो है. असं म्हणत आहे, वो ऐसा कहता है, जीवन मरण तुमच्या समोर आहे, जीवन और मृत्यू आपके सामने मी है. तुम्हाला असं सांगतो. मैं आपको ऐसा बताता आणि हूँ, मृत्यू होण्याच्या अगोदर मरने से पहले आणि प्रभू येशूला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून प्रभु यीशु को अपना पर्सनली उद्धार करता करके, आणि पापापासून फिरून पापों से मुड़ के, आणि ज्या जुन्या आणि चुकीच्या सवयी आहेत त्या सोडून जो पुराने और गलत आदतें छोड़ के आणि तुम्ही त्या जीवनाला ग्रहण करावं. आप उस जीवन को ग्रहण कर लो. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. नाहीतर एक वेळ नहीं येईल तो एक समय आएगा, अग्नी जळत असताना पण आग में जलते हुए भी तुम्ही म्हणाल, आप कहोगे, स्वर्गातल्या जीवनी पाण्यातून एक टोक पाणी मला कोणी देईल का? स्वर्ग में के जीवन के पानी से एक सिरा पानी मुझे कोई देगा क्या? पण तुला एक संधी आहे. लेकिन तुझे एक संधि है. येशू काय म्हणाला? यीशु ने क्या कहा? योहान 10:10 मध्ये, यूहन्ना 10:10 में, मी जीवन घेऊन आलेलो आहे मैं जीवन लेकर आया आणि हूँ भरपूर पाणी घेऊन आलेलो और आहे बहुतायत से जल लेके आया आणि हूँ भरपूर जीवनी पाणी घेऊन और आलेलो बहुत आहे. से जीवन का जल लेके आया आणि ह्या हूँ पृथ्वी तलावर असताना और इस पृथ्वी के ऊपर रहने के आणि बाद भरपूर जीवनाचं पाणी पिऊया बहुत सा पानी जीवन का पिएंगे आणि एक दिवस त्या सार्वकालिक जीवनामध्ये और प्रवेश करूया. एक दिन उस अनंत काल के जीवन में थँक यू प्रवेश करेंगे. जीसस. हालेलुया. धन्यवाद यीशु. हे आपले डोळे बंद आइए करूया. हम अपनी आंखें बंद आज करेंगे जीवनासाठी प्रार्थना और करूया. जीवन के लिए प्रार्थना आणि खूपच करेंगे इम्पॉर्टंट मेसेज और आहे बहुत ही महत्वपूर्ण प्रचार आणि है. ह्याच्याशिवाय ख्रिश्चॅनिटी पूर्ण नाही इसके बगैर मसीहत पूरी नहीं आणि हेच एक सत्य आहे. और यही एक सत्य है आणि तुम्ही सगळं काही येशूकडनं मिळवलं और असेल, सब कुछ आपने यीशु से प्राप्त पण किया जर हो. तुमच्यामध्ये जीवन नसेल यदि आप में जीवन ना आणि हो तुम्ही नाकारलेले लोक तो आहात, आप इनकार किए गए हो. क्लोज युअर आईज, अपने आंखें बंद करो, ओपन द हार्ट, अपने हृदय को खोलो डोळे बंद करून त्या देवाला हाक और मारूया. आंखें बंद करके उस परमेश्वर को काय पुकारो. प्रभू आज सकाळी मला ते जीवन मिळेल क्या का? प्रभु वो जीवन मुझे आज सवेरे मिलेगा क्या? आणि येशू ते कसं मिळेल हे सांगितलं और कैसा मिलेगा यीशु ने बताया आणि है. येशूनं कसं मिळेल असं सांगितलं कैसा मिलेगा यीशु ने ऐसा बताया है आणि तो असं म्हणाला और उसने ऐसा कहा योहान 4 अध्यायामध्ये, यूहन्ना 4 अध्याय में, थँक यू जीसस. आणि तू ते पाणी माझ्याकडे अजून मागितलंच और नाही. वो पानी तूने अब तक मुझसे नहीं मांगा. त्या शंभरुनी स्त्रीला तो म्हणाला, सामरी स्त्री से उसने तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. उपकार तुझे कसे विसरू मी, उपकार तुझे कसे विसरू मी, उपकार तुझे कसे विसरू मी, उपकार तुझे कसे विसरू मी. थैंक यू जीसस. हालेलुया. हाँ परमेश्वर, हम उस योग्यता के नहीं कि जो हम जीवन प्राप्त करके स्वर्ग में आ सके, लेकिन तूने हमसे उपकार किए, तूने हम पर अनुग्रह किया कि प्रभु हमारे पास कुछ न होते हुए भी तूने हमारे सामने जीवन को रख दिया है. हालेलुया. थैंक यू जीसस. प्रभु गरीब लाजर ने जीवन को चुन लिया और मरने के बाद वो इब्राहिम के गोद में बैठ गया. प्रभु आज हम पृथ्वी पर जीवन को नहीं चाहते, लेकिन हम अपनी आवश्यकताओं को चाहते. लेकिन हमारी सबसे बड़ी आवश्यकता है जीवन. ये हमारी सबसे बड़ी आवश्यकता है.
जो प्रभु यीशु मसीह को ग्रहण करने के द्वारा हमारे जीवन में आती है। Yes, my Lord. इसलिए प्रभु आज सवेरे यीशु फिर से एक बार हम आपको हमारा उद्धार करता करके अपनाते Yes, हैं। Father. ओ तू ही हमारा उद्धार करता है, praise you, जो Jesus. हमारे पापों के लिए मारा गया, गाड़ा गया Yes, और फिर से Lord. तीसरे दिन Hallelujah. जी उठा। और प्रभु जो कोई तू उस पर विश्वास रखता है उनको ले जाने के लिए तू फिर से बादलों में आएगा। ओ प्रभु तेरे इस सुसमाचार पर हम विश्वास करते हैं। Yes. आज से हम अपने सारे पापों से मन फेरते हैं, Yes. पश्चाताप करके तेरे पास आते हैं प्रभु Yes, जी। Lord. जो भी गलत बातें इन दोनों में हमारे द्वारा हुई हो उन सारी बातों को तू क्षमा कर दे। Yes. उन सारे पापों को तू क्षमा कर दे प्रभु Yes, जी। my Jesus. और प्रभु हम तेरे जीवन को अपने जीवन में ले लें और अनंत काल का जीवन जो बहुतायत का जीवन है उसे प्राप्त कर ले। इसलिए तू हमें सहायता और सहायता मदद कर, कर। बता। हमारा सारा जीवन हम तेरे हाथों में सौंपते हैं, हमारा सारा जीवन हम तेरे लिए नौछावर कर देते हैं Yes, प्रभु जी। Father. तू ही हमें सहायता कर। यीशु के नाम से विनती करते हैं, सुन और ग्रहण कर। आमेन, आमेन, आमेन। प्रभु को धन्यवाद हो इस सुंदर समय के लिए, इस सुंदर प्रचार के लिए, जो अद्भुत रीति से जो हमारी आवश्यकता थी, जो परमेश्वर ने हमारी आवश्यकता को पूरा किया। हम बहुत दिनों से चंगाई की ओर दौड़ते हैं, हमारी आवश्यकता की ओर दौड़ते हैं, लेकिन बहुत ही महत्वपूर्ण बात है कि हम जीवन को अपना ले। और वो ये संदेश हमें पास्टर जी के द्वारा मिला, इसलिए हम प्रभु का धन्यवाद करेंगे और पास्टर जी का भी धन्यवाद करेंगे। आखिरी की प्रार्थना और आशीष पास्टर जी हमें देंगे। आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारे, आकाश और पृथ्वी को रचने वाले, आजच्या दिवशी प्रभू तो आम्हाला आशीर्वादित केला. आज के दिन आपने हमें आशीषित किया आणि एक ख्रिश्चनिटीचा शेवट हाच आहे और मसीहत का अंत यही है। आणि जीवनच हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. जीवन ही महत्वपूर्ण बात है, आणि म्हणून बायबल सांगतं, इसलिए बाइबल बताती हे है, मानवा हे मनुष्य तू सगळं जग मिळवलंस तूने सब जगत को आणि प्राप्त किया, जीवन गमावलंस तर काय यदि फायदा? जीवन को तूने खोया तो कुछ भी नहीं। आणि म्हणून प्रभू आज सकाळी इसलिए प्रभु आज सवेरे प्रत्येक व्यक्ती हा जीवनामध्ये परिवर्तित हर होईल एक व्यक्ति आज जीवन में बदल जाए आणि त्यांचं जीवन एका सार्वकालिक जीवनामध्ये और बदल. उनका जीवन एक अनंत काल के जीवन में बदल जाए। धन्यवाद प्रभू आजच्या आराधनेसाठी. धन्यवाद प्रभु आज की आराधना के लिए। आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, हफ्ताभर तूने हमें संभाला, सुरक्षित ठेवलंस. सुरक्षित रखा। पुढचा आठवडा तुझ्या हातामध्ये येत आहे आगे का सप्ताह तेरे हाथों में देते आणि हैं प्रभू तू सुधी घे और प्रभु तू ही हमारे आणि सुधी तुझ्या दे। लेकरांना तुझ्या पंखाखाली ठेव. और तेरे बच्चों को तेरे पंखों तले आणि संभाल कोणताही आजार विकार त्यांच्यावर प्रभुत्व और करू नये. कौन सी भी बीमारी उन पर प्रभुत्व न कर आणि पाए हर एक जरूरत त्यांची पूर्ण और कर. हर एक आवश्यकता उनकी पूरी की जाए। आभार मानतो प्रभू. धन्यवाद आठवड्यात देते सगळं प्रभु। मिनिस्ट्री तुझ्या हातामध्ये सोप. हफ्ताभर की सारी सेवकाई तेरे हाथों में सौंपते हैं, येशूच्या नावात यीशु के नाम से आमेन. आमेन। आणि आता देव बापाची प्रीती, अभी परमेश्वर का प्रेम, प्रभू येशूची कृपा प्रभु यीशु की कृपा आणि पवित्र आत्म्याची महान और सहभागिता पवित्र आत्मा की महान संगति ऑनलाईन असलेल्या सर्व लोकांवर, ऑनलाइन रहने वाले हर एक लोगों न्यू पर, आगापे फेलोशिप न्यू आगापे फेलोशिप पर, येशूचं दुसरं आगमन होईपर्यंत यीशु के दूसरे आने तक आता आणि सदा सर्व काळास. अभी से लेकर सदा तक बनी रहे। आमेन, आमेन. नाउ गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे. प्रभु आपको आशीष दे।